इथून आपलं अख्खं वेबिनार हे पूर्णपणे रेकॉर्ड होईल आणि ज्या ज्या लोकांना हे वेबिनार परत लिंक हवी आहे अख्ख्या वेबिनारची, त्या लोकांना हा अख्खा व्हिडिओ शेअर करता येईल आपल्याला. त्याच्यासाठी काय करायचं हे मी वेबिनारच्या शेवटाला सांगेन. पण तोपर्यंत व्हॉट यू कॅन स्टील डू इज, तुम्ही तुमचे व्हॉट्सअप नंबर आम्हाला इथे पोस्ट करत जावा. जी कोणी लोक मला फेसबुकवर ऐकत आहात, जी कोणी लोक मला वेबिनारवर ऐकत आहात, झूमवर ऐकत आहात किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ऐकत आहात, त्या सगळ्यांना रिक्वेस्ट की तुम्ही जिथे कुठे ऐकताय तिथे फक्त तुमचे व्हॉट्सअप नंबर पोस्ट करत जावा आणि तुम्हाला आमच्याकडनं या अख्ख्या वेबिनारची लिंक नंतर माझ्या टीम कडनं जनरेट करून मिळेल. नाव सगळ्यात पहिल्यांदा स्वाती एंटरप्राइजेसचे खूप खूप आभार, पूर्ण सगळ्या ऍक्टिव्हिटी पार्टनर्सचे आभार आणि माझे मित्र प्रशांत चरेगावकरजी यांचे खूप खूप आभार. मला माहितीये की आता सगळ्यांच्या मनात प्रचंड कन्फ्युजन आहे. सगळेजण प्रचंड कन्फ्यूज स्टेट मध्ये आहेत. सध्या प्रचंड गोंधळ आहे लोकांच्या की आपण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, कोविड-19 चा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होणार, कसा परिणाम होणार, कशा पद्धतीनं होणार, आपला बिझनेस कशा पद्धतीनं बाउन्स बॅक होणार, आपला बिझनेस केव्हा बाउन्स बॅक होणार, कस्टमर कसा बदलणार, मार्केट कसं बदलणार, आर्थिक मंदी येणार का आर्थिक मंदी नाही येणार, चीन बद्दल अख्ख्या जगात निगेटिव्हिटी पसरली जाणार, चीन संपणार का, चीन ही सगळी चीनचीच खेळी होती, मग चीननी हे मुद्दामूनच केलं, मग चीननी एवढे कसे शेअर्स विकत घेतले, हे ते सध्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण फक्त आणि फक्त वेगवेगळे मेसेजेस वाचतोय, वेगवेगळे फॉरवर्ड करतोय, वेगवेगळे व्हिडिओज बघतोय, वेगवेगळ्या बातम्या वाचतोय आणि याच्यातनं रिझल्ट काय येतोय, तर आपण अजून खूप जास्त प्रमाणात कन्फ्युज. आता जर का तुम्ही कुठल्याही व्यावसायिकाला विचारलं की बाबा तुझं काय प्लॅनिंग आहे, एक्झॅक्टली कोविड-19 नंतर किंवा या लॉकडाऊन संपल्यानंतर, अनफॉर्च्युनेटली आता कुठल्याच व्यावसायिकाकडं कुणाकडंच आता खूप स्ट्रॉंग काहीतरी एक प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी दिसत नाहीये. कारण कोणाला काय करायचंय किंवा कसं करायचंय हेच एक्झॅक्टली माहित नाहीये आणि कशा पद्धतीने या सगळ्यातनं बाहेर यायचंय हे संभव कोणी सांगणार नाहीये. जे कोणी लोक सांगतायत, जे कोणी लोक हे सगळं अनालाइज करतायत, जे कोणी लोक हे सगळे मेसेजेस बघतायत, वाचतायत, ऐकतायत, ही सगळी लोक अनफॉर्च्युनेटली फक्त प्रिडिक्शन्सच वाचतायत, फक्त अंदाज वर्तवलेल्याचा अभ्यास करतायत, फॅक्ट आणि रियालिटी पर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्या फॅक्ट आणि रियालिटीचा आपण सगळ्यात पहिल्यांदा आज डिस्कशन करू. अगेन तुम्ही आजपर्यंत ज्या काही अंदाज वाचले असतील, बघितले असतील, ऐकले असतील, हे फक्त आणि फक्त अंदाज आहेत. आणि अंदाज जेव्हा आपण व्यक्त करतो, जेव्हा आपण कोणीतरी प्रेडिक्ट करत असतात, तेव्हा ते एक्झॅक्टली ऑपोजिट सुद्धा असतात. टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, आपला अंदाज असतो की असं होईल. हा अंदाज तोपर्यंत अंदाजच राहतो जोपर्यंत त्या अंदाजाला आपण सबस्टॅन्शियल थेरी, फॅक्ट्स आणि फिगर्स कनेक्ट करत नाही. सो आता जर का तुम्ही हे सगळे मेसेजेस, हे सगळे व्हॉट्सअप आणि या सगळ्या गोष्टी बघत असाल तर याच्यात फक्त आणि फक्त अंदाज वर्तवले जात आहेत. कुणी तुम्हाला फुलप्रूफ थेरी देऊ शकत नाही. कारण फुलप्रूफ थेरी किंवा फॅक्ट्स आणि फिगर्स या खूप कमी आहेत. त्या काय आहेत, कशा आहेत, या एक एक गोष्टीचा आपण सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास करायला लागूया. बरीच लोकांनी आता इथे मोबाईल नंबर्स दिले, त्या सगळ्यांना निश्चित उद्या संध्याकाळपर्यंत हे अख्खं वेबिनार, या अख्ख्या वेबिनारची लिंक तुम्हाला मिळेल. सो दॅट तुम्हाला परत जर का काही त्याच्यातलं नोटिंग करायचं असेल, काही गोष्ट आता नाही पटकन नोट डाऊन करता आली तर ती नंतर नोट डाऊन करायची असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही निश्चित प्रमाणात करू शकता. कमिंग बॅक टू अवर फर्स्ट टॉपिक, मी तुमच्या सगळ्यांबरोबर एक प्रेझेंटेशन शेअर करेन आणि नंतर एक शीट शेअर करेन. त्या सगळ्या शीटवर आपण अनालिसिस, ज्याला मी म्हणतोय, हे आपण करत जाऊ. मला आधी शेअर स्क्रीनला जाऊ दे, त्यानंतर प्रेझेंटेशन 2 ला जाऊ दे, शेअर म्हणू दे,
तुमच्या सगळ्यांसमोर स्क्रीन माझी यायला लागेल, विच वुड टेक अराउंड 20 ऑड सेकंड्स. 20 सेकंदात तुम्हाला माझी स्क्रीन दिसायला लागलेली पाहिजे. पुण्यातनंही लोक जॉईन झालेली आहेत. वा, ठाण्यातनं लोक जॉईन झालेली आहेत. प्रिटी गुड नंबर. रिअली हॅपी. येस, तुम्हाला स्क्रीन आय थिंक येईल. प्रिटी गुड. एंड टू एंड प्रेझेंटेशन फॉर बाउन्सिंग बॅक आफ्टर लॉकडाऊन. ज्या सगळ्या लोकांनी त्यांचा मोबाईल उभा धरलाय त्या सगळ्यांना विनंती की त्यांनी तो मोबाईल पूर्णपणे आडवा धरावा, ज्याचा फायदा तुम्हाला ही स्क्रीन खूप चांगल्या पद्धतीने दिसणार होईल आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ही स्क्रीन बघू शकताय. ना जेव्हा आपण एंड टू एंड प्रेझेंटेशन फॉर बाउन्सिंग बॅक आफ्टर लॉकडाऊन म्हणतोय तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा या 2च स्लाइड मी बनवलेल्या आहेत आणि तिसरी स्लाइड मी तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करत होतो. जर का वेळ मिळाला तर मी निश्चित तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन. सगळ्यात पहिल्यांदा हा अख्खा जो लॉकडाऊन पिरियड आहे तो त्याचं मी कशा पद्धतीने अनालिसिस करत आहे किंवा कशा पद्धतीने तो मी बघत आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की हा लॉकडाऊन पिरियड माझ्यासाठी एका स्पीड ब्रेकर सारखा आहे. आता स्पीड ब्रेकर आला म्हणून आपण ती गाडी स्पीड ब्रेकरच्या अलीकडे ठेवून पळून जातो का? तर नाही जात. आपण स्पीड ब्रेकर आला तर त्या गाडीचा आपण स्पीड कमी करतो, स्पीड ब्रेकर शांततेत पास करतो आणि परत आपण स्पीड घेत 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 आपला जो काही स्पीड होता 80, 90, 100चा त्या स्पीड पर्यंत जातो. आता स्पीड ब्रेकरच्या आधी जर का तुम्ही विचारच करत बसलात की बापरे स्पीड ब्रेकर नंतर परत स्पीड येईल का, स्पीड ब्रेकर नंतर माझा ब्रेक तर फेल होणार नाही ना, स्पीड ब्रेकर नंतर समोरनं तर कोण मला येऊन धडकणार नाही ना, आणि या अंदाजाचा जर का तुम्ही आता फक्त विचार करत बसलात तर तुम्ही कदाचित स्पीड ब्रेकरच ओलांडू शकणार. सो सगळ्यात पहिल्यांदा आत्ताच्या घडीला कोविड-19 मुळे आलेला हा जो काही स्पीड ब्रेकर आहे तो शांततेत पेशंटली सगळेजण क्रॉस करा, जे माझ्या अंदाजानं आत्ताच्या घडीला खूप जास्त प्रमाणात गरजेचं आहे. 1 सेकंड. येस, जे मला आत्ताच्या घडीला खूप जास्त प्रमाणात इम्पॉर्टंट वाटतंय. आता आपण काय करतोय, स्पीड ब्रेकरच्या आधी आपण स्वतः थांबलोय, दुसरी पण गाडी येऊन थांबली, तिसरी गाडी थांबली, चौथी गाडी थांबली, अशा अनेक 5, 50, 500, 1000 गाड्या थांबल्या. सगळ्या गाड्यातले ड्रायव्हर खाली उतरले, चर्चा करायला लागले तर स्पीड ब्रेकर आलाय कसं करायचं. भाई तू तुझ्या गाडीकडे बघ, त्यांनी त्याच्या गाडीकडे बघावं, त्यांनी आपापल्या गाडीकडे बघावं, आपापल्या गाडीला आत्ताच्या घडीला आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याचा मेंटेनन्स करावा, त्याची निगा राखावी, त्याची काळजी घ्यावी, ज्याच्यामुळे स्पीड ब्रेकर ओलांडल्यानंतर आपण खूप फास्ट स्पीड घेऊ शकू, खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मार्केटमध्ये आपण लीड करू शकू आणि या सगळ्यांना आपण ओलांडून पुढे जाऊ शकू. हे कसं करायचं, काय करायचं हे तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये निश्चित पद्धतीने दिसेल. दुसरी गोष्ट, आता हे करायचं असेल तर या अख्ख्या लॉकडाऊन पिरियडला आपल्याला स्ट्रेंथनिंग पिरियड म्हणून बघावं लागेल. आपण कोरोनाला जेव्हा फाईट करत जात आहोत, आपण कोरोनाचा जेव्हा सामना करतोय तेव्हा आपण कोरोनाशी फायटिंग करत नाहीये, आपण स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवतोय, आपण स्वतःला स्ट्रेंथन करतोय. सेम आहे तुमच्या बिझनेसेस बद्दल. तुम्ही जर का तुमच्या बिझनेसला आता स्ट्रेंथन केलं नाही, तुमच्या बिझनेसची ताकद वाढवली नाही, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिझनेसची ताकद वाढवायची म्हणजे नक्की काय. हे पण जेव्हा मी तुम्हाला एक पीडीएफ इथे शेअर करेन तेव्हा तुम्हाला दिसून येईल. सो हा पिरियड माझ्यासाठी एक स्पीड ब्रेकर आहे, हा पिरियड माझ्यासाठी स्वतःची ताकद वाढवण्यासाठीचा काळ आहे. हे 2 माइंडसेट आधी स्वतःच्या मनात फिक्स करून घ्या. डेव्हलपिंग EQ. आता एक छोटीशी स्लाइड आहे ज्याच्यात मी लिहिलेलं आहे EQ, IQ आणि AQ. हे 3 शब्द किंवा हे 3 शॉर्ट फॉर्म्स त्याच्यासाठी लिहिले होते. EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट, IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट आणि AQ हा नवीन क्वोशंट प्रत्येक
आपल्या प्रत्येकात आहे, ज्याला आपण म्हणतो अडॅप्टिव्ह कोशंट. एखाद्या गोष्टीला आपण किती प्रमाणात आणि कशा पद्धतीनं अडॅप्ट करू शकतो, याचा जो कोशंट आहे तो अडॅप्टिव्ह कोशंट. टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, कित्येक लोक आज कित्येक ऍडिक्शन्स होती. मी दारू सिगरेट बद्दलच बोलत नाही, छोटी छोटी ऍडिक्शन्स होती. अगदी पिझ्झा खायचं ऍडिक्शन होतं, की मला डोमिनोजचा पिझ्झा खाल्ल्याशिवाय दिवसच जात नाही, मला या टपरीवरचा चहा प्यायल्याशिवाय माझा दिवसच चालू होत नाही. गेल्या 40 दिवसात प्रत्येकाने स्वतःला खूप वेगवेगळ्या फ्रंट्सवर अडॅप्ट केलं, हे चेंजेस अडॅप्ट केले, हे पर्सनल लेवलला निश्चित झालं. पण हीच गोष्ट आपल्या बिझनेस लेवलला झाली म्हणजे काय सांगतो, आता तुमच्या बिझनेसचं ऑफिस किती चांगलं इंटेरियरचं आहे ह्याला महत्व येणार नाही, आता तुमच्या बिझनेसची लिक्विडिटी किती स्ट्रॉंग आहे याला महत्व येणार. मग मी माझ्या बिझनेसला या चेंजिंग मार्केट प्रमाणे अडॅप्टिव्ह बनवू शकतोय का, हा अडॅप्टिव्ह कोशंट डेव्हलप करायची तुम्हाला खूप जास्त गरज आहे. ती कशी करायची, काय करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये येत राहतील. 16:25 झालेत. मी मॅक्स टू मॅक्स 4:50 पर्यंत बोलेल आणि 4:50 ते 5:30 मी फक्त आणि फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. दॅट आय कॅन डेफिनेटली अश्युअर यू. नाव सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट, प्लॅनिंग फेज. आत्ताच्या घडीला प्लॅनिंग एवढं तगडं करा ना की तुम्ही परफॉर्मन्सच्या वेळेस तयार असाल. आपण चूक काय करतोय, बघू आता कधी मार्केट ओपन होत आहे मग तयारी करायला लागणार का? अरे मार्केट उद्याही ओपन होईल, 1 महिन्यानी होईल किंवा 2 महिन्यांनीही होईल. हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, हे फॅक्टर्स तुमच्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत. पण स्वतःच्या बिझनेसचं प्लॅनिंग करणं, स्वतःच्या सेल्सचं प्लॅनिंग करणं, स्वतःच्या मार्केटिंगचं प्लॅनिंग करणं, स्वतःच्या ह्युमन रिसोर्सचं प्लॅनिंग करणं, स्वतःच्या फायनान्सेसचं प्लॅनिंग करणं आत्तापासून चालू करा ना. कदाचित जेव्हा परफॉर्मन्सची वेळ येईल तेव्हा आपण एवढे तयार असू, कारण काय, आपलं प्लॅनिंग 100% झालेलं असतं. 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनालिसिस फेज. तुम्ही जर का आत्ताच्या घडीला अनालिसिसच चांगलं केलं नाही तर तुम्ही त्याच्यावर चांगलं प्लॅनिंगच करू शकणार नाही. मग अनालिसिस कशा स्वरूपाचं करायला पाहिजे, वेगवेगळ्या बिझनेसेसनी त्यांच्या त्यांच्या लेवलला अनालिसिस कशा पद्धतीनं करायला पाहिजे, हे सगळं मी 1 बाय 1 तुम्हाला डेफिनेटली शेअर करेन. मी स्क्रीन शेअरिंग थांबवलेली आहे आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. गिव्ह मी 1 सेकंड, कारण काय मला तुमच्याबरोबर जी शीट शेअर करायची आहे ती मी तुम्हाला आता इथे शेअर करेन, जी तुम्हाला या स्क्रीनवर आता दिसायला चालू होईल. गिव्ह मी 30 सेकंड्स फॉर द सेम, कारण काय त्याच्याशिवाय मला स्क्रीन शेअर करता येणार नाही. मला काही ऍप्लिकेशन्स क्लोज करावे लागतील. मी आता पीडीएफ माझ्या इथे लॅपटॉपवर ओपन केली, जी पीडीएफ मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे. पीडीएफ ओपन होतीये आणि एकदा का पीडीएफ ओपन झाली की मला तुमच्या बरोबर शेअर करायला खूप सोपं जाईल. येस, पीडीएफ ओपन झाली. मी शेअर स्क्रीनला क्लिक करतोय आणि पीडीएफ मी तुमच्या बरोबर शेअर करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला नोटिफिकेशन येईल, बिझनेस कोच आणि सहस्त्रबुद्धे हॅज स्टार्टेड स्क्रीन शेअरिंग. सगळ्यात पहिले सांगा की हे तुम्हाला वाचता येतंय का, आणि येत नसेल तर तसं सांगा. मी तुम्हाला चॅट मध्ये जरी तुम्ही सांगितलं तरी आय एम प्रिटी हॅपी विथ इट. ओके, मी तुम्हाला अजून हे याचा फॉन्ट साईज मोठा करून देतो. आय होप आता वाचता येत असेल. सगळ्यांनी मोबाईल आपापले प्लीज आडवे करा, विच इज फार मोर इम्पॉर्टंट. सो मी चॅट बॉक्सला जातोय माझ्या इथल्या आणि चॅट्स मध्ये जाऊन लेट मी चेक की लोक काय म्हणतात. येस, कॅन रीड, रीडेबल, ग्रेट, सुपर. सो जी लोक वेबिनारवर आहेत त्यांना हे वाचता येत आहे. मी फेसबुकवर जाऊन बघतो तिथे लोक काय म्हणतात. मेनी पीपल हॅव
जॉईन्ड, आय होप फेसबुकवरही हे वाचता येत असावं. जे कोणी लोक फेसबुक आता ऍक्सेस करतायत त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांचा मोबाईल हॉरिझॉन्टल धरावा, हॉरिझॉन्टल होल्ड करावा. सो great, superb. Give me 1 second. Great. So let us go one by one now. Let us go one by one, meaning येस. सगळ्यात पहिल्यांदा आत्ताच्या घडीला आपल्याला आपल्या बिझनेसचं अनालिसिस करायचंय, आपल्या बिझनेसला स्ट्रेंथन करायचंय. हे अख्खं वेबिनार इथून पुढे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होईल. पहिला पार्ट आहे आपण आता अनालिसिस करून आपल्या बिझनेसला कसं स्ट्रेंथन करायचं, आणि दुसरा पार्ट जो क्वेश्चन आन्सर सेशनचा असेल त्याच्यात लॉकडाऊन संपल्यानंतर या अनालिसिसचा किंवा आत्ताच्या प्रॅक्टिसेसचा आपण एक्झॅक्टली कसा वापर बाउन्स बॅक होण्यासाठी करायचा. जी लोक हे सगळे प्रश्न लिहून घ्यायची गडबड करतायत, पहिल्यांदा हातातलं पेन आणि पेपर ठेवा. ही अख्खी शीट तुम्ही जो नंबर दिलाय त्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला येऊन जाईल. हे काहीही माझी प्रॉपर्टी नाहीये, हे नॉलेज आहे आणि ते मला तुमच्या बरोबर शेअर करायला निश्चित आवडेल. अँड आय एम प्रिटी हॅपी टू डू द सेम. सगळ्यांना वाचता येतंय फेसबुकवरही प्रिटी हॅपी ना. सो लेट अस गो वन बाय वन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बिझनेसचं कोर ऍक्टिव्हिटी अनालिसिस. आता कोर ऍक्टिव्हिटी अनालिसिस मध्ये आपल्या बिझनेसच्या कोर ऍक्टिव्हिटी असतात आपले प्रॉडक्ट्स किंवा आपल्या सर्व्हिसेस. मग सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस आणि तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स सर्व करण्यामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, ते कस्टमर पर्यंत पोहोचवण्यापर्यंत खरंच गेल्या 3 वर्षात एफिशियंट होतात का? खरंच गेल्या 3 वर्षात तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने केलंय का? का या सगळ्या सायकल मध्ये, या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला कुठल्या तरी प्रकारची, कुठल्या तरी पद्धतीची इम्प्रुव्हमेंट गरजेची आहे. राईट. सो याच्यात जेव्हा आपण प्रॉडक्ट सेगमेंट बघू, सर्व्हिसेस सेगमेंट बघू, आपल्याला आठवेल की अरे हा यार, मी संभाव माझे प्रॉडक्ट्स, माझ्या सर्व्हिसेस वेळेत देऊ शकत नव्हतो. म्हणजे पंक्च्युअलिटी हा एक फॅक्टर आहे ज्याच्यावर आपण इम्प्रूव्ह करू शकू, ज्याचं आपण अनालिसिस करू शकू. नेक्स्ट पॉइंट, डू यू नीड टू लुक ऍट ऍडिंग और चेंजिंग सर्व्हिसेस टू मीट द न्यू कस्टमर डिमांड. सगळ्यात महत्वाचं, मला माझ्या रेंज ऑफ प्रॉडक्ट्स मध्ये, मला माझ्या रेंज ऑफ सर्व्हिसेस मध्ये काही चेंजेस करावे लागतील का, आणि ते करावे लागले तर कशा स्वरूपात करायला पाहिजेत आणि कशा पद्धतीनं करायला पाहिजे. आता हे करत असताना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आपल्याकडे गेल्या 3 वर्षाचे डिटेल्स आहेत का की आपण कुठला प्रॉडक्ट किती युनिट्स मध्ये विकलेला आहे, किती क्वांटम मध्ये विकलेला आहे, आणि त्याच्यातनं आपल्याकडे किती रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे. टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, बेसिक एक्झाम्पल, आता मला एक चॅट मध्ये हर्षदा लिमय मॅडमचं नाव दिसलं आणि त्यांचं ब्युटी पार्लर आहे म्हणून. मॅडम, तुमच्याकडे गेल्या 3 वर्षातले डिटेल्स आहेत का की मी गेल्या 3 वर्षात किती फेशियल्स केले, मी गेल्या 3 वर्षात किती ब्रायडल मेकअप्स केले, किती रुपयाचे केले, त्याच्यात काय चेंजेस करावे लागणार आहे, आणि हे सगळं आपल्याकडे आता रेडीमेड आहे का? ते नसेल तर आपले गेल्या 3 वर्षाची बिलबुक घेऊन बसा. मग तो लेडीज गार्मेंट वाला असू दे, मग तो किचन वेअर वाला असू दे, मग तो माणूस कन्स्ट्रक्शन वाला असू दे, मग तो माणूस रेस्टॉरंट वाला असू दे, अगदी बेसिक कुणाचं तरी छोटस कॅन्टीन असेल, रेस्टॉरंट असेल, आपल्याकडे डिटेल्स आहेत का की गेल्या वर्षभरात मी किती प्लेट डोसा विकलाय, किती प्लेट इडली वडा विकलाय, किती प्लेट पंजाबी भाजी विकली. माझ्याकडे 50 भाज्या मिळतात पंजाबी, पण त्याच्यातली सगळ्यात जास्त खपली जाणारी कुठली आहे? कारण कोविड-19 नंतर आता जर का तुम्हाला बाउन्स बॅक व्हायचं असेल तर तुम्हाला धावणाऱ्या घोड्यावर पैसे लावायचे. मग ज्या प्रॉडक्टने तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे दिलेले आहेत, जो प्रॉडक्ट तुमचा सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे, चालतो आहे गेली 3 वर्ष, त्याच प्रॉडक्टवर आता जास्त फोकस करायची गरज आहे. सगळ्यात महत्वाचं, आता जे काही तुमचे गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत, आता जे काही तुमचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत, हे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस तुमच्या कस्टमरच्या नीड प्रमाणे आहेत का? कस्टमरला काय हवंय ह्याचं अनालिसिस आपण केलेलं आहे का? आणि ते अनालिसिस
फक्त 4 मैत्रिणींना 4 मित्रांना फोन करून विचारलेलं अनालिसिस नाही. आपण याचं अनालिसिस डॉक्युमेंटेड केलेलं आहे का, आणि डॉक्युमेंटेड करून त्याच्यावरनं आपण काम करतोय का, त्यांचे डिटेल्स घेतोय का. जोपर्यंत हेच तयार नाहीये ना, तोपर्यंत आपण कस्टमरला काय हवंय आणि आपण काय विकतोय ह्याचं मॅचिंगच करू शकणार नाही. हे मॅच करू शकणार नाही, हे एका प्लॅटफॉर्मवरच आणू शकणार नाही. टू गिव्ह यू अ व्हेरी बेसिक एक्झाम्पल, आपण जर का आषाढी एकादशीच्या दिवशी चिकन टिक्काला प्रमोट करायला लागलो तर ते नाही जाणार. कारण काय, तेव्हा कस्टमरची गरज वेगळी आहे. तेव्हा कस्टमरची गरज साबुदाणा खिचडीची आहे, डिंक लाडूची आहे आणि या सगळ्या गोष्टींची आहे. सो टू बी व्हेरी ऑनेस्ट, आपल्याला आत्ताच्या घडीला आपले सर्व्हिस आणि आपले प्रॉडक्ट कस्टमर नीड्स प्रमाणे आहेत का ह्याचं खूप चांगलं अनालिसिस करावं लागणार. सगळ्यात महत्वाचं, गेल्या 3 वर्षात तुमची बेस्ट सर्व्हिस आणि तुमचे बेस्ट प्रॉडक्ट हे आधी लिस्ट आउट करा आणि त्याच गोष्टींवर आपल्याला खूप जास्त काम करावं लागणार आहे. आणि हे बाउन्स बॅक होण्याचं सगळ्यात मोठं आत्ताचं सूत्र आहे. आता आपले जे प्रॉडक्ट किंवा आपल्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यात त्याचं प्राइसिंग, त्याचं मार्केटिंग, त्याचा सेल्स, त्याची सर्व्हिस आणि त्याची डिलिव्हरी, या 5 आस्पेक्ट्स मध्ये, किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, या 5 आस्पेक्ट्स मध्ये कुठे प्रॉब्लेम आला का, तर तो प्रॉब्लेम कुठला आला, किती वेळेला आला, कुठल्या प्रॉडक्ट साठी आला किंवा कुठल्या सेट ऑफ कस्टमर्स साठी आला. म्हणजे जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, की एखाद्याचं रेस्टॉरंट असेल तर त्याला साऊथ इंडियन डिशेसना प्रॉब्लेम आले का चाट काउंटरला प्रॉब्लेम आलेत, मग याच्यावर मी आता सोल्युशन काय काढायची गरज आहे, हे सगळं जर का आपल्याला आता आपण डिराईव्ह करू शकलो तर ते खूप जास्त फायदा देऊन जाईल. आणि हे आता करा. उगच कधी मार्केट ओपन होणार, मार्केट कसं बिहेव होणार, कस्टमर काय डिमांड करणार, आर्थिक मंदी येणार का नाही येणार, लक्षात घ्या, सातारा सारख्या शहरामध्ये जर का 6, 7, 8 लाखाचं 5 लाखाचं पॉप्युलेशन आहे, तर मला असं वाटतं की त्या 5 लाख लोकांना आधी तुमचं कस्टमर करा, मग त्याच्यानंतर जागतिक मंदीचा फटका काय बसतोय ह्याचा विचार करा. आपलं युनिट खूप छोटं आहे. जागतिक मंदीचा फटका आपल्यापर्यंत बसेपर्यंत जागतिक मंदी निघून गेलेली असते. सी, नो डाऊट इनडायरेक्ट इम्पॅक्ट असतात, ते होत असतात, पण त्याचा आपण किती विचार करायचा आणि त्याच्याने आपण किती डिमोटिवेट व्हायचं ह्याला पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस मध्ये आपल्या ज्या फिक्स्ड कॉस्ट आणि आपल्या ज्या ऑपरेशनल कॉस्ट अडकलेल्या आहेत त्या सगळ्या आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का, काही प्रमाणात आपण त्या चेंज करू शकतो का, आणि त्याच्यात आपण कुठल्या तरी पद्धतीनं कॉस्ट कटिंग करू शकतो का, या सगळ्या गोष्टींचा खूप बेसिक लेवलला जाऊन विचार करा, प्लॅनिंग करा, प्रिपरेशन करा, विच इज फार मोर इम्पॉर्टंट अँड फार मोर नेसेसरी आत्ताच्या घडीला. नेक्स्ट आपल्याला अनालिसिस करायचं आहे, हाऊ एफिशियंट इज युअर बिझनेस, म्हणजेच आपलं एफिशियन्सी अनालिसिस. आता एफिशियन्सी अनालिसिस मध्ये माझी प्रिमायसेस आणि माझ्या फॅसिलिटीज, मग माझ्या प्रिमायसेस मध्ये कस्टमरना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आता मला द्यायच्या आहेत. मग आपण सुरक्षा स्टोअर ऍप वर जाऊन आलेल्या कस्टमरचं त्यांना आपण सॅनिटाईज कसे करू शकतो किंवा काय प्रिकॉशन्स घ्यायचा आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे. फॉरगेट अबाउट सॅनिटायझेशन आणि हे सगळं. आता माझ्या शॉपमध्ये येतानाचा एंट्रन्स कसा दिसतोय, का तिथं घाण आहे का, त्याला पेंटिंग करून घ्यायची गरज आहे का, त्याला अजून प्रेझेंटेबल करायची गरज आहे, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण उगाचच रडत बसण्यात 1% प्रॉब्लेम नाही. मग फॅसिलिटीज मध्ये अगदी बेसिक गोष्ट आहे की त्यांना आपण काही होम डिलिव्हरी देऊ शकतो का, याच्याबद्दल काही आपण इनोव्हेशन आणू शकतो का, या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यात तुमचं फर्निचर अपग्रेड करणं असेल किंवा त्याच्यात तुमचं इंटेरियर अपग्रेड करणं असेल, काहीही असेल ज्याच्याने तुमच्या बिझनेसची एफिशियन्सी एनहान्स होईल. मग अगदी बेसिक, बरेच वर्ष झाले आपला बिझनेस आहे, आपल्या शॉपमध्ये आत यायला बऱ्याचशा शॉप्स मध्ये आत यायला साधारणतः 5-6 पायऱ्या चढून येतात, पण चढून यावं लागतं. पण तिथे सपोर्टिंग बारच अजून लावलेले नसतात आणि आपण आज करू उद्या करू अशा
गोष्टींमध्ये ते स्किप झालेले असतात. तर मला असं वाटतं की आपण बेसिक अम्युनिटीचं खूप प्लॅनिंग करून ठेवूया, ज्याच्याने आपल्या बिझनेसची एफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल. नंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. माझं व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट आहे का, माझं फेसबुक पेज आहे का, माझे पेमेंट सोर्स मी सगळ्या पद्धतीनं पेमेंट घेऊ शकतोय का, ह्या सगळ्या माझी वेबसाईट आहे का, माझी वेबसाईट नुसती आहे तर ती अपडेट आहे का, मग माझी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम किती बेटर आहे, किती स्ट्रॉंग आहे, ह्याचं अनालिसिस आता करावं लागेल. गिव्ह मी 10 to 15 सेकंड्स. मी थोडं पाणी पितो कारण बॅक टू बॅक बोलतो आहे. आपल्या बिझनेस एफिशियन्सी मध्ये येतो सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट आपल्याकडे काम करणारा स्टाफ. मग तो एक कामगार असू दे, 10 असू देत किंवा 100 असू दे. मग या लोकांचे ऍटिट्यूड, त्या लोकांची इंटेग्रिटी, त्या लोकांचा अप्रोच, त्या लोकांचं कम्युनिकेशन स्किल्स, त्या लोकांसाठीचे युनिफॉर्म, त्यांचे ग्रूमिंग स्टँडर्ड हे सेट करून डॉक्युमेंट करून जर का आपण आत्ताच ठेवले तर त्याच्यानंतर फक्त इम्प्लिमेंटेशन या सगळ्या. मला बरेच लोक फेसबुक मेसेंजरवर लगेच बोलायला लागले. प्लीज मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की फेसबुकवर प्लीज कोणी बोलू नका कारण की बँडविड्थ जोरदार मार खाते लगेच माझी. सो माझ्याकडे काम करणारा स्टाफ, त्यांचे मी स्किल्स कसे वाढवू शकतो, कसे वाढवायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टींवर आता प्लॅनिंग करा. माझ्याकडे 18-20 मूवीजची लिस्ट आहे. ती मूवीज, त्या मूवीज तुम्ही तुमच्या स्टाफला दाखवा, मूवीज मधनं त्यांना मोटिवेट होऊ द्या. ती लिस्ट ऑलरेडी आमच्याकडे तयार आहे. त्यांचे प्रोफेशनल स्किल्स, जर का तुमच्याकडे सेल्स स्टाफ आहे तर तो पिच व्यवस्थित करतोय का, तो प्रेझेंटेबल आहे का, त्यांचे प्रेझेंटेशन स्किल्स एन्हान्स करावे लागणार आहेत का, तुमचं सेल्स प्रेझेंटेशन कसं चांगलं होईल, तुमचे कॅटलॉग्स तयार आहेत का. आय मीन मला हे 25 मिनिटात बोलणं म्हणजे एक मोठी कादंबरी 10 मिनिटात सांगण्यासारखं आहे, म्हणून मी थोडासा जोरात बोलतोय. पण आय ट्राय माय लेवल बेस्ट की तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नोत्तरांना मी जास्त न्याय देईन आणि मी हे क्विक रिव्हिजन घेतल्यासारखं घेईन. कारण मी याच्यातल्या एका टॉपिकवर म्हणजे कोर ऍक्टिव्हिटी अनालिसिसवर 2-2 तास बोलतोय सध्या. आणि हे 5 टॉपिक 25-30 मिनिटात कव्हर करणं म्हणजे आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट टू कव्हर ऑल द पॉइंट्स हिअर. बट जर का काही राहून गेलं तर प्लीज एक्सक्यूज मी. ते तुमच्या क्वेश्चन्स मधनं आपण कुठं ना कुठं तरी निश्चित फुलफिल करूया. तिसरं सगळ्यात महत्वाचं अनालिसिस इज तुमचं स्टेट ऑफ फायनान्सेस, म्हणजे फायनान्शियल अनालिसिस. तुमचा कॅश फ्लो कसा चालू आहे. आताच्या घडीला बऱ्याच लोकांकडनं तुमचं येणं राहिलेलं असेल, बऱ्याच लोकांना तुमचं देणं सुद्धा राहिलेलं असेल. तर कशा, एक येस, मी एकांना फक्त मेसेजला रिप्लाय केला सो दॅट विल नॉट ट्रबल मी एनी मोर. सो सगळ्यात महत्वाचं की आताच्या घडीला तुम्हाला येणेकरांची लिस्ट आपण प्रायोरिटाईज करून ठेवली तर, कारण की आता कोणाकडे पैसे मागणं खरंच खूप चुकीचं दिसेल आणि आता कोणाचे पैसे देणं हे प्रॅक्टिकली खूप इम्पॉसिबल आहे. मग मी लिक्विडिटी कशी स्ट्रॉंग करू शकतो. मग आता काही बँकांच्या स्कीम्स आहेत का. आता एका बँकेने खूप चांगली स्कीम चालू केली आहे. आपण फक्त जर का त्या बँकेचे अकाउंट होल्डर असू तर 5 लाखापर्यंतचं लोन ते इमिजिएटली देत आहेत. सो देर आर मेनी स्कीम्स विच आर कमिंग अप. मग त्याच्यात गव्हर्नमेंट आता काय करताय, मग त्या लोकांची वेबिनार अटेंड करणं. मग मी रोज एक वेबिनार अटेंड करेन फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल. हे सुद्धा तुमचा बिझनेस स्ट्रेंथन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा फॅक्ट आणि फिगरवर विचार करायला लागूया. या एंडलेस डिस्कशन्स आपण पहिल्यांदा थांबवूया आणि आर्थिक मंदी येणार का नाही येणार हे असल्या डिबेटमध्ये पार्टिसिपेट करणं थांबूया. आपण आपल्या बिझनेसची ताकद एवढी वाढवूया ना. तुम्ही मला सांगा, लोकांच्या गरजा बदलल्या नाही येतो, म्हणजे लोकांच्या गरजा कमी होतील किंवा वाढतील, बदलणार निश्चित आहेत, पण लोकांच्या गरजाच नाहीत, हा बदल होणार नाही. लोक कपडे घालायचे थांबणार नाहीत, लोक छान दिसायचे थांबणार नाहीत, लोक लग्न करायचे थांबणार नाहीत, लोक घरं घ्यायची थांबणार नाहीत. तुम्ही मला सांगा ना की कोविड-19 नंतर अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही करायची थांबवाल. स्पीड नक्कीच कमी होईल, ब्रेक नक्कीच लागेल, लोक एकत्र यायची थांबतील. हा, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, इव्हेंट्स या 3 सेक्टर्सना निश्चित लॉंग टर्म सेटबॅक बसणार आहे. पण त्याच्यानी सगळेच सेक्टर्स म्हणून पूर्ण संपतीलच असं काही होत नसतं.
130 कोटी लोकांपैकी 130 कोटी लोकांपैकी आता 50,000 लोक फक्त पॉझिटिव्ह आहेत. जर का आपण पर्सेंटेजचा विचार केला तर मी फक्त 50,000 का म्हणतोय, विच इज इन कंपॅरिझन विथ 130 CR पॉप्युलेशन. तर आपण खूप चांगल्या पद्धतीने ही सगळी सिच्युएशन हँडल केलेली आहे. लेट अस बी पॉझिटिव्ह. आता आपल्या बिझनेसला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथन करूया, त्याची ताकद वाढवूया आणि मग त्याचा रिझल्ट तुम्हाला बाउन्स बॅक होताना निश्चित दिसणार आहे. चौथं सगळ्यात महत्वाचं अनालिसिस म्हणजे तुमचं कॉम्पिटिटर्स अनालिसिस. मग जेव्हा मी कॉम्पिटिटर्स अनालिसिस बद्दल बोलतोय, जी लोक एक्सपोर्टिंग मध्ये आहेत, आता तुमचा सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर आहे चायना, तर त्या चायना बद्दल अभ्यास करा. त्यांनी कुठल्या देशांना कशा पद्धतीने एक्सपोर्टिंग चालू केलं ह्याचा अभ्यास करा. कारण काय, चायनावरचा ट्रस्ट आणि भारतावरचा ट्रस्ट हा ग्लोबली खूप वेगळ्या प्रमाणात चेंज झालेला आहे आणि तो आता आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. हे आता कुठं ना कुठं तरी बोललं जायला लागलं, कुठं ना कुठं तरी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स वरनं, अफेअर्स वरनं हे समजायला लागलं की लोक आपल्याला एक आयडियल एक्झाम्पल म्हणून बघतायत. सगळ्यात महत्वाचं कॉम्पिटिटर्स अनालिसिस जेव्हा आपण करतोय, मग तो चायना असू दे किंवा आपल्या शेजारचा आपल्याच बिझनेस मधला दुसरा बिझनेसमॅन असू दे, तो आता एक्झॅक्टली कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस ऑफर करतोय. सगळ्यात पहिल्यांदा माझा कॉम्पिटिटर कोण आहे. मग काही हिडन कॉम्पिटिटर्स असतात, काही व्हिजिबल कॉम्पिटिटर्स असतात. काही लोक तुमच्या समोर खूप छान असतात पण तुमच्या मागे ते तुमच्याच बिझनेस बद्दल वाईट साईड बोलत असतात. दीज आर हिडन कॉम्पिटिटर्स, जे तुमच्याशी प्रॉडक्ट वाईज कॉम्पिटिशन करत नाहीत, पण जे तुमच्या बरोबर ब्रँड इमेज साठी कॉम्पिटिटरचं काम करतात. मग माझे कॉम्पिटिटर आता कुठले प्रॉडक्ट्स देत आहेत, कुठल्या सर्व्हिसेस देत आहेत आणि त्या हिशोबाने मी आता कुठले प्रॉडक्ट्स आणि कुठल्या सर्व्हिसेस द्यायला पाहिजे, ह्या सगळ्याचं अनालिसिस करणं आता सध्या प्रचंड प्रमाणात इम्पॉर्टंट आहे. माझ्या कॉम्पिटिटर्सचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, त्यांचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, याचा अभ्यास करा. तर तुम्ही मार्केटमध्ये लीडर आणि एक चांगले लीडर म्हणून निश्चित स्वतःला प्रोजेक्ट करू शकाल. सगळ्यात शेवटचं अनालिसिस म्हणजे मार्केटिंग प्लॅन. 5 मिनिटं राहिली आहेत माझ्या स्टिप्युलेटेड टाइम साठी. इट इज 16:45 आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे प्रश्न, प्लीज प्रश्न टाईप नका करू. तिथे रेज हँडचा ऑप्शन आहे. तुम्हाला जिथे स्क्रीन दिसते त्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात, खाली उजव्या कोपऱ्यात 3 डॉट्स आहेत. त्या 3 डॉट्सला जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला रेज हँडचं ऑप्शन येईल. मी सिक्वेन्सनी तुम्हाला अनम्यूट करेन आणि तुम्ही तुमचा प्रश्न ऑडिओ स्वरूपात विचारू शकाल. जो प्रश्न इथल्या सगळ्यांना ऐकता येईल. आणि जर का प्रश्न चांगला वाटला, कंटेंटफुल वाटला आणि लॉंग टर्म डिस्कशन वाला वाटला तर मी तुमचा व्हिडिओ पण बॅकएंडला चालू करून घेईन. सो मार्केटिंग अनालिसिस मध्ये आता आपल्या मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय चेंज होणार आहे त्याचा अभ्यास करणं. जेव्हा मी मार्केटिंग अनालिसिस म्हणतोय तेव्हा 5 गोष्टी निश्चित बदलणार, ज्या मार्केटिंग अनालिसिस बद्दल बोलून झाल्यानंतर मी सांगेन. त्या 5 गोष्टींबद्दल आपल्याला खूप जास्त अभ्यास करावा लागणार आहे. जे 5 शब्द आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घ्यावे लागणार आहेत. सो नवीन मार्केटिंग ऑपॉर्च्युनिटीज, नवीन इमर्जिंग ऑपॉर्च्युनिटी प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस मध्ये काय येतील याचं अनालिसिस आपल्याला करावं लागणार आहे. ऑन टॉप ऑफ दॅट नवीन कस्टमरच्या नीड्स आणि कस्टमरचे नवीन डिमांड्स जे जनरेट होतील हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अनालाइज करावे लागतील आणि त्याच्याप्रमाणे मार्केटिंग बदलावं लागेल. मार्केटिंग मध्ये वापरलं जाणारं डिझाईन, मार्केटिंग मध्ये वापरले जाणारे शब्द आणि मार्केटिंग कंटेंट हे सगळं बदलत जाणार. इट इज नो मोर प्रॉडक्ट मार्केटिंग ना, इट हॅज टू बी अ कॉन्सेप्ट मार्केटिंग. तुम्ही सोनं विकत असाल किंवा तुम्ही इडली सांबार विकत असाल किंवा तुम्ही कपडे विकत असाल, तुम्ही प्रॉडक्ट काय विकताय ह्याला किंमत कमी येणार. तुम्ही प्रॉडक्ट किती चांगल्या कंडिशन मध्ये म्हणजे चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये विकताय, हायजिनिक प्लेस मध्ये विकताय आणि तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी कस्टमर्सची कशी काळजी घेताय हे जर का आपण ब्रँड केलं तर त्या गोष्टीला प्रचंड प्रमाणात रिस्पॉन्स मिळेल. तुम्हाला डिजिटली खूप स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. तुम्हाला डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंटला खूप जास्त फोकस करावं लागणार आहे आणि या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टीकडे बघावं लागणार आहे. सो जे 5 शब्द मी तुम्हाला सांगणार होतो ते 5 शब्द मी आता सांगतोय आणि मी ही स्क्रीन स्टॉप शेअर केलेली आहे आणि मी आता तुम्हाला दिसायला लागत असेल.
सर, संतोष खटावकर सर, ही पीपीटी तुम्हाला निश्चित मिळून जाईल आणि डेफिनेटली तुम्हाला ती व्हॉट्सअपवर पण येईल. इफ यू कुड शेअर मी युअर व्हॉट्सअप नंबर. सगळ्यात पहिल्यांदा 5 शब्द, ज्या 5 शब्दांमुळे अख्खं मार्केट चेंज होणार आहे. ते 5 शब्द म्हणजे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा नीड बदलणार. लोकांची गरज बदलणार, गरज संपणार नाही. अगेन, लोकांच्या गरजा संपणार नाहीयेत. तुम्ही जर का या माइंडसेट मध्ये असाल की लोक म्हणजे कपडे घालायचे बंद करतील, लोक मेकअपच करायचे बंद करतील, लोक छान दिसायचे बंद करतील, लोक घरं घ्यायचे बंद करतील, तर आय थिंक मला नाही वाटत युअर ऑन द राईट ट्रॅक. तुम्हाला जर का असं, मला नक्की हे माहितीये की लोक फिरायचे बंद करतील आत्ताच्या घडी, पण लाईफ लॉंग मी आता कुठे जाणारच नाही हा तर माइंडसेट लोकांचा नसणार. आत्ताच्या घडीला लोक फिरायचे बंद करतील. मी टुरिझम बद्दल एवढ्यासाठी बोलतोय कारण मला माहितीये की टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, इव्हेंट्स या 3 सेक्टर्सला जबरदस्त इम्पॅक्ट बसणार आहे. तर लोक फिरायचे जेव्हा बंद करतील ना, तेव्हा लोक अननोन ग्रुप्स बरोबर फिरायचे बंद करतील. पण लोक स्वतः कार घेऊन फिरायला लागणार, जे त्यांना सगळ्यात जास्त सेफ वाटेल. सो तुम्ही तुमच्या कारला सॅनिटाईज करताय का? जर का तुम्ही कार रेंटल्सवर असाल, जर का तुम्ही ग्रुप टूर्सवर असाल, तर GIT चालू होतील, ज्याला आपण ग्रुप इंडिव्हिज्युअल टूर्स म्हणतो, की टेलर मेड टूर. तुम्हाला कोकणात जायचंय, तुमच्याच घरची 7 लोक एकत्र बसतील, एकत्र जातील, एकत्र येतील. तुम्ही रेस्टॉरंट मध्ये असाल, तुम्ही रेस्टॉरंट बिझनेस मध्ये असाल, तर रेस्टॉरंट मध्ये तुम्ही किती गर्दी आहे माझ्या रेस्टॉरंट मध्ये हे जर का सांगायला लागला, तर लोक तुमच्याकडे यायचे बंद होतील. तुमच्या रेस्टॉरंट मध्ये तुम्ही सोशल डिस्टन्सिंग कशा पद्धतीने ठेवलेलं आहे हे जर का तुम्ही सांगायला लागला, तर तुम्हाला निश्चित याचा फायदा मिळून जाईल. सो मला असं म्हणायचं की लोकांची गरज ओळखा, लोकांची बेसिक नीड ओळखा. मग तो कोणी एज्युकेशन सेगमेंट मध्ये असेल, कोचिंग क्लासेस मध्ये असेल. आमच्याकडे 1200 विद्यार्थी शिकतात, असं जर का तुम्ही इथून पुढे ऍडव्हर्टाईज करायला लागलात, तर 1200चे 120 वर कधी येतील कळणार नाही. कारण पालकांना त्यांच्या मुलांच्या हेल्थची जास्त गरज आहे, त्यांच्या मुलांच्या सेफ्टीची जास्त गरज आहे. मग आपण जर का प्रत्येक चॅप्टरचे आपल्याच टीचरचे व्हिडिओज बनवले, युट्यूबवर ते टाकले आणि मुलांना जर का हे अवेलेबल करून दिले की तुम्ही शिका, झूमवर शिका, वेबएक्सवर शिका, मी कुठल्या ऍपला प्रमोट करतोय असं नाही, तुम्हाला जे काही वाटतंय त्या डिजिटल वे मधनं आपण मुलांचे क्लासेस घेणं खूप जास्त गरजेचं आहे, ज्याच्याने तुमच्याशी लोक कनेक्टेड राहतील. मग त्यांच्या परीक्षा कशा घेतल्या जातील, त्यांना कसं हे सी. काही बिझनेसेस मध्ये आपल्याला बिझनेसेस प्रॉब्लेम मध्ये येणार नाहीत. मी परत सांगतोय, कुठलेही बिझनेसेस प्रॉब्लेम मध्ये येणार नाहीत जर का तुम्ही अडॅप्टिव्ह बिझनेस मॉड्यूल्स डिझाईन केली तर. तुम्ही जर का म्हणलात की नाही मी जुन्याच पद्धतीने धंदा करणार, COVID-19चं काय व्हायचंय ते होऊ दे, असं नाही होणार. तुम्हाला तुमचे बिझनेस मॉड्यूल चेंज करायला लागतील. टू गिव्ह यू अ व्हेरी शॉर्ट एक्झाम्पल, पुणे मुंबई जुना हायवे पण आहे आणि पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे पण आहे. तुम्ही जर का म्हणत राहिलात नाही मी पुणे मुंबईला जायचंय ना, मी जुन्याच हायवेने जाणार, आणि जर का तुम्ही एक्सपेक्ट केलं मी 2 तासात मुंबईला पोहोचावं, तर ते शक्य नाही. तुम्हाला जेव्हा नवीन हायवे होता, नवीन रस्ता होता, तुम्ही नवीन रस्ता नाकारला. जो माणूस COVID-19 नंतरचा नवीन रस्ता ऍक्सेप्ट करेल, म्हणूनच मी एक शब्द वापरलेला EQ, ज्याला आपण म्हणतो अडॉप्टिव्ह कोशंट. या अडॉप्टिव्ह कोशंटला जो स्वतःमध्ये इम्पॅक्ट करेल, पेनिट्रेट करेल आणि स्वतःला डेव्हलप करेल, तो माणूस COVID-19 नंतरच्या बिझनेस किंवा इंडस्ट्रीमध्ये किंग असेल. काही फॅक्ट आहेत, काही रिअलिस्टिक फिगर्स आहेत, ज्या बिझनेसेसना थोड्या सेटबॅक देतील. पण या सगळ्या सेटबॅक, हा सगळा इम्पॅक्ट 5 ज्या शब्दांबद्दल आपण बोलतोय, पहिला आहे नीड, दुसरा आहे वॉन्ट, तिसरा आहे डिमांड. हे तीनही शब्द आपण बऱ्याच वेळेला डिस्कस केलेले आहेत. नीड, वॉन्ट आणि डिमांड लोकांचा बदलणार. म्हणजे लोकांची नीड जर का ट्रिपला जायची असेल, तर लोक डिमांड करताना ट्रिपची सेफ्टी डिमांड करणार. शेवटचे 2 शब्द आहेत त्यांचा ट्रेंड आणि त्यांचा बिहेवियर. म्हणजे कस्टमर ट्रेंड आणि कस्टमर बिहेवियर जे त्यांचं असतं ते डेफिनेटली चेंज होणार. लोकांना मला आधी द्या. जर का गर्दीचं एखादं रिटेल काउंटर आपण बघितलं, तर सगळी लोक मागे लागतात आपल्याकडे, माझं आधी द्या. ते गर्दीत येणार नाही, ते थांबतील.
पण तशी थांबायची सोय आपण केली आहे का, तेवढे जागरूक आपण स्वतः आहोत का, या सगळ्या पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी टॅकल कराव्या लागणार आहेत. आणि त्या तुम्ही सगळ्यांनी टॅकल कराव्यात. याच्यात कुठेही जर का काही प्रॉब्लेम आले तर जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. मी माझ्या एक्झिक्युटिव्हचे नंबर देतो आणि त्या किंवा तुम्ही ज्या या इथे कमेंट्स केलेल्या आहेत त्या कमेंट्सना मी रिप्लाय देईन. पण पर्यायानं गिव्ह मी सम टाइम, ज्याच्यात मी तुम्हाला माझ्या एक्झिक्युटिव्हचे नंबर देईन आणि विच वुड बी शेअर्ड विथ यू सो दॅट, आणि मग आपण क्वेश्चन आन्सर सेशन्स कडे जाऊया. येस, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर का कॉल करायचा असेल तर तुम्ही आय थिंक इथे खूप सारे माझे बिझनेस नंबर्स आहेत. मी तुम्हाला आता कुठला शेअर करू आणि काय करू आहे बिट कन्फ्युज. माझी टीम खूप ऍक्टिव्ह आहे आणि माझी टीम तुम्हाला डेफिनेटली दे वुड गेट इन टच विथ यू. मी ते कुठलाच नंबर शेअर करत नाही, तर माझ्या सगळ्या ज्या एक्झिक्युटिव्ह आहेत त्याचे सर तुम्ही एक दोघींचाच नंबर शेअर केला आणि असं का केलं तसं का केलं. सो आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट हॅसल. नाव बऱ्याच लोकांनी, ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत फेसबुकवर, त्यांनी फेसबुकवर टाईप करावं. आणि ज्या लोकांना क्वेश्चन्स विचारायचे आहेत, जे साताऱ्यात या वेबिनारला जॉईन झालेले आहेत, त्यांनी हँड रेज करावा. मी तुम्हाला बोलायला अलाउ करेन. आता हँड रेज आहे सन्मान आयाचित यांचा. सन्मान जी, मी तुम्हाला अलाउ टॉक केलेला आहे. आणि सन्मानजी, तुम्हाला काही प्रश्न आहे? सर माझा प्रश्न, माझा आवाज येतो ना? तुमचा आवाज येतोय. एकच सेकंद थांबा. तुमचा व्हिडिओ चालू आहे काय? आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला पॅनलिस्ट, मला आधी प्रश्न सांगा तुमचा, सो दॅट मी तुम्हाला व्हिडिओ. माझं ऍक्च्युली काम जे आहे ते रिअल इस्टेट सेक्टर मध्ये आहे बऱ्यापैकी. ओके. रिअल इस्टेट सेक्टर जो आहे तर त्याच्यामध्ये जो काही पर्टिक्युलरली आता सातारा जो आहे म्हणजे रुरल सेमी रुरल असा एरिया आहे, तर याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काही चेंजेस होतील त्याच्याबद्दल तर माहिती हवी. सर मला थोडंसं, मी तुम्हाला प्रमोट टू पॅनलिस्ट म्हणेन. तुमचा झूम बंद होऊन एका सेकंदात चालू होईल. गिव्ह मी 1 सेकंड. मी तुम्हाला प्रमोट टू पॅनलिस्ट केलेला आहे. आणि सन्मान आयाची जी, तुमचा मी व्हिडिओ चालू करायची तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो, ती फक्त ऍक्सेप्ट करा. येस. माझ्या अंदाजानं 1 सेकंड थांबा. मी कॅन्सल द स्पॉटलाइट व्हिडिओ. सो येस सर. सो एकच सेकंद थांबा. तुम्ही आता व्हिजिबल असाल सगळ्यांना. मी एकदा फक्त तो ऑप्शन चालू करतो सो दॅट तुम्ही सगळ्यांना व्हिजिबल व्हाल. वन सेकंड. मला तुम्हाला फक्त गॅलरी व्ह्यू मध्ये न्यायचं आहे. येस. सर सांगा तुमचा क्वेश्चन. येस, माझा प्रश्न आहे रिअल इस्टेट सेक्टर जो आहे तर त्याच्यामध्ये आता येत्या काळामध्ये काही बदल होतील आणि काही संधी निर्माण होतील त्याच्यामधून. हो हो. धन्यवाद. ओके. मला असं वाटतं की सर रिअल इस्टेटला खूप जास्त आताच्या घडीला इम्पॅक्ट बसणार नाही, कारण काय रिअल इस्टेट वुड डेफिनेटली गेट शूट. आणि आताच्या घडीला जर का आपण विचार केला तर रिअल इस्टेटला चांगले दिवस येतील, पण तुमचा चांगला व्हायचा ग्राफ थोडासा लेंदी असणार आहे. पण रेस्ट एश्युअर्ड, रिअल इस्टेट आणि सपोर्टिंग रिअल इस्टेट बिझनेसेस वुड हॅव बेटर डेज. जे तुम्ही गेली 3 वर्ष लोक सगळेजण सफर करताय त्याच्यापेक्षा तर निश्चित चांगले दिवस असतील. पण परत तेच आहे सर की अवेलेबल जो आपल्याकडे रिअल इस्टेट प्रॉडक्ट आहे तो आता नमस्ते करणे येईल त्या किमतीला, त्याची लिक्विडिटी आणणे आणि त्या लिक्विडिटीवर पुढचे 3 वर्ष काम करणे हे आता आयडियल मानलं जात आहे बऱ्याच रिअल इस्टेट एक्सपर्ट्स कडनं. कारण काय, मला हिरानंदानीजींचा संभाव वेबिनारचे पॉइंट्स मध्ये मिळाले आणि त्यांचा शेअर करायचा चान्स पण आला.
तर मला असं वाटतं की देर आर मेनी आस्पेक्ट्स की रिअल इस्टेट वुड डेफिनेटली गेट गुड डेज. नो वरीज. राईट. डन सर. एनिथिंग एल्स? सर प्रश्न माझ्याकडे आहेत बऱ्यापैकी, पण आपलं इतरांचं झाल्यानंतर मी विचारू शकेन, काही हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. मला अजून दोघांनी हात वर केलेले आहेत, मी त्यांना पहिल्यांदा चान्स देतो. सन्मान आयची मी तुम्हाला म्यूट केलं आणि मी तुम्हाला स्टॉप व्हिडिओ म्हणलं. मी अटेंडीज मध्ये जातोय परत आणि शेंडगे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. शेंडगे साहेब प्रश्न विचारा. ओके. हॅलो. येस सर, बोला. सर मी एन्व्हायरमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. म्हणजे एन्व्हायरमेंट पोल्युशन मध्ये जे काही पोल्युशन संदर्भातली कामं आहेत, जसं वेस्ट वॉटर ट्रीटमेंट असेल, वॉटर ट्रीटमेंट असेल, किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या रिलेटेड काही डॉक्युमेंट्स असतील, त्याच्या रिलेटेड मी काम करतो ऍज अ कन्सल्टंट म्हणून. माझं ऑफिस आहे सातारमध्ये. तर इथून पुढे आता कशा पद्धतीनं मला काम केलं पाहिजे आणि काय चेंज होतील, किंवा कशा पद्धतीनं मला माझ्यामध्ये किंवा माझ्या कामाच्या याच्यामध्ये कसं चेंज करून घेतला पाहिजे, किंवा कस्टमरला कसं रिॲक्ट झालं पाहिजे, ह्या थोडंसं मला मार्गदर्शन. सर मला फक्त ह्याच्यात असं, मी तुमचा व्हिडिओ चालू करू शकतो सो दॅट तुम्ही सगळ्यांना दिसू शकाल? हो हो सर. मी तुम्हाला प्रमोट करतो, प्रमोट टू पॅनलिस्ट म्हणून. तुम्ही झूम तुमचं 1 सेकंदासाठी बंद होऊन परत चालू होईल आणि मी तुमचा व्हिडिओ चालू करतोय. तुम्हाला फक्त तिथे प्रॉम्प्ट होईल सर, तुम्हाला तुमचा व्हिडिओ चालू करावा लागेल. ओके. स्टार्ट माय व्हिडिओ म्हणले करू? हा हो हो करा. ओके. येस सर, तुम्ही सगळ्यांना दिसायला लागले आता. सो सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्ही काही रिअल इस्टेट कंपनीज किंवा फॅक्टरीज अशा लोकांनाही तुम्ही काइंड ऑफ एन्व्हायरमेंट कन्सल्टन्सी किंवा या सगळ्या गोष्टी देता का? आता माझं मोस्टली इंडस्ट्रीज साठी असतंय, म्हणजे जसं इंडस्ट्री आहेत एमआयडी साठी. मला असं वाटतं सर की ज्या गोष्टी तुमच्या हेल्थ, फिटनेस आणि तुमच्या वेलबिंगशी कनेक्टेड आहेत, त्या सगळ्या गोष्टींना चांगले दिवस येणार. फक्त ते चांगल्या पद्धतीनं, चांगल्या मार्केटिंग लँग्वेज मध्ये आणि चांगल्या सेल्स प्रेझेंटेशन थ्रू लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, की आता आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी लोक अवेअर झाली, म्हणजे अवेअरनेस हा जनरेट झाला की आपल्याला स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे. राईट. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी देताय, जेव्हा आपण ग्रीन ऍटमॉस्फिअर बद्दल बोलतोय किंवा ग्रीन झोन्स बद्दल बोलतोय किंवा इंडस्ट्रीज मध्येच्या लँडस्केपिंग आणि या सगळ्या गोष्टी केल्या जातात, या सगळ्या ऍस्पेक्ट्स बद्दल आपण जास्त फोकस करावं. लोकांना त्यांच्या इम्युनिटी पॉवर बद्दल, त्यांच्या वेलबिंग बद्दल, त्यांच्या हेल्थ आणि फिटनेस बद्दल जास्त गोष्टी सांगाव्यात, ज्याचं सोल्युशन तुमचं एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी पाहिजे. So don't sell environmental consultancy, sell what environmental consultancy gonna give them. Getting my point? आता सध्या काय आहे सर, आता सध्या माझं काम असं आहे की आता समजा फॉर एक्झाम्पल तुमची एखादी कंपनी असेल, चालू करायची असेल, तर त्याच्या रिलेटेड पर्यावरण महामंडळ आहे, त्याच्या संदर्भात काही डॉक्युमेंट, त्याच्या परमिशन, त्याचं लायसन्स, कन्सेंट वगैरे ते आपण काढून देतो, डॉक्युमेंटचे काम करतो. दुसरी गोष्ट काय होतं, समजा तुमची इंडस्ट्री आहे आणि त्याचं काय सिवेज जनरेशन असेल किंवा वेस्ट वॉटर जनरेशन असेल, त्याच्यावरती ट्रीटमेंट द्यायचं जे प्लांट असतील ते आपण प्लांट द्यायचं काम करतो. मग आता इथून पुढे असं झालेलं आहे, आता आपल्या इकडं इंडियन जे इंडस्ट्रियलिस्ट आहे त्यांची मेंटॅलिटी बरेचसे असे आहे की ते थोडस टाळतात, की जे म्हणजे थोडंसं ऑप्शनला टाकतात ही लोक, बघू कशाला विनाकारण खर्च, कारण जे आमचं जे आहे त्याच्यातून बेनिफिट काय नाहीये, काही नाहीये. बरोबर आहे. हा, मग त्यामुळे काय आता ओके, मग आता असं होऊ शकेल का की आम्हाला थोडासा काम हे बाबा अजून बघू, पुन्हा पुढच्या वर्षी बघू, जरा अजून थोडं प्रोडक्शन लॉस आहे, आता काय बंद आहे, थोडे 2 पैसे आल्यानंतर बघू, असं काही होऊ शकतं का? असं काही प्रमाणात होईल शेंडगे साहेब, पण मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला तुम्हाला जर का त्याच फ्लो मध्ये स्वतःचा इन्कम, स्वतःचा रेव्हेन्यू जर का जनरेट करायचा असेल, डेफिनेटली इंडस्ट्रीज आता या एक्सपेन्सेसच्या प्रायोरिटीज किंवा या एक्सपेन्सेसला सेकंडरी किंवा टर्शरी प्रायोरिटीवर ठेवणार, हे तर निश्चित आहे. पण त्यापेक्षा इम्पॉर्टंट असं आहे की आता जर का आपण सातारा सेगमेंटसाठी काम करत असू, तर आपण साताराच्याच सराउंडिंग एरियाज मध्ये हे काम वाढवावं, आपला स्कोप वाढवावा. म्हणजे एका ओढ्यातनं जर का आपल्याला पाणी कमी येत आहे, तर आपण दुसरा ओढा शोधावा आणि तो आपल्या नदीला जोडावा.
या बरोबर आहे. अँगलने आपल्याला आत्ताच्या घडीला प्लॅनिंग करावं लागेल. जो आपलं पहिलं फायनान्शियल प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचं अनालिसिस होतं, त्याच्यात Okay. आपण तेच बोललो की माझे प्रॉडक्ट, माझे सेगमेंट आणि माझा कस्टमर याच्यात मला काही चेंजेस करायचे आहेत. तर आताच्या घडीला आपला कस्टमर जर का सातारा बेस्ड आहे, तर त्या सातारा बेस्ड कस्टमरच्या डोमेनला आपल्याला पहिल्यांदा चेंज करावं लागेल, जे आपल्याला डिझायर्ड रिझल्ट देऊ शकेल. ओके, म्हणजे एरिया मला वाढवला पाहिजे. एक्झॅक्टली, एरिया वाढवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जी लोक याच्याबद्दल अवेअर नाहीयेत, त्याच्या अवेअरनेस बद्दलचे व्हिडिओज, त्याच्याबद्दलचे पीपीटीज, त्याच्याबद्दलचे प्रेझेंटेशन हे बरोबर. या लोकांना सांगायला पाहिजे की तुम्ही आता पैसे वाचवताय, पण आमचं काम तुमची लाईफ वाचवतं. सो अशा बरोबर. काहीतरी आपल्याला पंचलाईन्स तयार कराव्या लागतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला लोकांना द्यावं लागेल. नक्कीच नक्कीच. राईट, थँक्यू सर. डन. थँक्यू सो मच शेंडगेजी. मी तुम्हाला स्टॉप व्हिडिओ करतो आणि तुम्हाला परत मी म्यूटही करतोय आणि तुम्हाला चेंज रोल टू अटेंडी म्हणतोय. पुढचा प्रश्न रणजित सावंतजी आहेत. रणजित सावंतजी बोला. हाऊ कॅन आय हेल्प यू? Good evening, everybody. Anish, hello. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बोला. Good evening. Yes. Anish, I'm सर तुम्ही म्यूट झालात आय थिंक. बोला. okay, fine. Yes. One is की माझ्याकडे I have a two-wheeler dealership right now, a premium brand. Okay. Let's not Okay. disclose it. I'm ठीक into आहे. crusher. I'm into crusher industry. Okay. ओके, ठीक आहे. Third question is, if I venture again into automobile allied related products, let's say like a lubricants, or let's say like power packs, means like batteries. Example, if I state. Oh. So these are three questions I'm trying to ask you right now. Is what Okay. would be the trend with the two-wheeler industry? Now the bracket I am trying to be in or I am in is a premium product. Which, Yes. I mean, if everybody around in Satara is hearing it, they know what product I am into. I am related to KTM bikes. Okay. Fine. So we, Yes. I mean, the way माझं आपलं जसं आता कन्व्हर्सेशन चालू आहे, we are also with the company, we are going what should be the trends, what are things going on. And in between ह्या लॉकडाऊन मध्ये I was reading out Good to Great by the guy. So those things are also going on, like hedgehog concept काय आहे, rest of the things, like let's not discuss more into it. You could get me what I'm trying to say. Yes. So just give me an insight into these things. Like first would be the two-wheeler industry. I mean, no doubt there are few things which are going to change out. But what do you speculate कि two-wheeler industry would go into? फर्स्ट थिंग सर, अगदी ऑनेस्टली स्पीकिंग, टू व्हीलर इंडस्ट्रीजला एक खूप वाईड वाला ग्राफ येणार आहे, बट विच वुड गो अप. 2-3 गोष्टी आहेत. जी सातारची मुलं आज पुणे, मुंबई किंवा मेट्रो सिटीज मध्ये या सगळ्या शहरांमध्ये कामं करत होती, ती डेफिनेटली पुढचं 6-8 महिने, 10 महिने, वर्षभर तिकडे जाण्यासाठी ते मनातनं घाबरलेत. आज प्रत्येक माणूस घाबरलाय. लेट अस ऍक्सेप्ट दिस फर्स्ट. त्यामुळे टायर 3 सिटी मधनं जी लोक मेट्रो सिटीज मध्ये काम करत होती, त्यांना आता टायर 3 सिटी मध्ये राहून काहीतरी करणं हे जास्त बेटर वाटतंय. नाव कमिंग बॅक टू द स्टोरी, की जी लोक या सगळ्या लोकांचा सपोर्ट स्टाफ म्हणून काम करत होती, त्याही लोकांना वाटतंय की आपण वर्क फ्रॉम होम जरी दिलं तरी ही एक, मी आयटी सेक्टर असं धरून चाललोय एक एक्झाम्पल देण्यासाठी. पण देर आर मेनी, म्हणजे बीपीओज असतील, केपीओज असतील किंवा कॉल सेंटर्स असतील, तर मेनी ऑड सेगमेंट ज्याच्यातनं आपली टायर 3 सिटी मध्ये, मी सोलापूरचा आहे, तुम्ही सातारचे, पण आपल्या इथली बरीच सारी मुलं, बरेच सारे यंगस्टर्स हे आता पुण्या मुंबईमध्ये जात होते. नाव ही लोक जेव्हा आपल्या टायर 3 सिटीज मध्ये परत रिएस्टॅब्लिश किंवा रिसेटल व्हायचा प्रयत्न करतील आणि त्यांचा विचार करतील, तर त्यांना इथे एक सुपरफिशियल स्टेटस किंवा हे एक्सपेक्टेड आहे. आता कमिंग बॅक टू तुमच्या कंपनी आणि हे सगळं तुमचे ट्रेनिंग्स आणि तुमचे वेबिनार्स आता ऑलरेडी सगळे डिस्ट्रीब्युटर चॅनल, रिटेलर चॅनल आणि सुपर स्टॉकिस्ट चॅनल या लेवलला चालू आहेत, विच आय एम व्हेरी मच अवेअर. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की कंपनी लेवलला तेच तुम्हाला लिक्विडिटी खूप स्ट्रॉंग पुश करणार आहेत आणि काय त्यांना गव्हर्नमेंट करणार आहे. एक बेसिक फंडा सांगतो या कंपनीच्या आता त्यांच्या प्लॅनिंग मध्ये काय चालू आहे, की तुम्हाला लोन काढून द्यायचं, त्या लोनचा 3 महिन्याचा ईएमआय कंपनीनं भरायचा, पण तुमचं
त्यांचं येणारं बिल आधी तुमच्याकडनं काढून घ्यायचं, सो दॅट त्यांची लिक्विडिटी स्ट्रॉंग होईल. या किंवा या सारख्या डोमेन्सवर प्रत्येक कंपनी आता काम करते जे चॅनल सेल्स किंवा चॅनल मार्केटिंग मध्ये आहे. आता लक्षात घ्या की ज्या माणसाला लेट्स टेक अवर एक्झाम्पल, मला जर का आत्ताच्या घडीला S20 घ्यायचा होता जो मार्च मध्ये लॉन्च झाला, मला आत्ताही S20 घ्यायची इच्छा आहे, पण मला आत्ता नको वाटतंय की जाऊ दे आधी कॅश फ्लो चालू होऊ दे आणि मग आपण घेऊया. मी आता S20 घेऊ शकत नाही अशी गोष्ट नाहीये. सेम गोज विथ द प्रीमियम प्रोडक्ट. सर याच्यात प्रीमियम प्रोडक्टची सेगमेंट फार जास्त हॅम्पर होणार नाही, कारण काय त्या लोकांची पत कमी झालेली नाही. वेन वी स्पीक अबाउट बाईक्स लाईक KTM अँड ऑल, तर या लोकांची पत कमी झाली नाहीये, त्या लोकांचा कॅश फ्लो कमी जास्त निश्चित झालेला आहे आणि म्हणून लोक कुठेतरी आता बॅकफुटवर आहेत. ही बॅकफुटवर गेलेली लोक फ्रंटफुटवर यायला निश्चित वेळ लागणार. पण दुसरा आस्पेक्ट आहे सर, तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे मी खूप जास्त इन डिटेल नाही बोलणार, पण सेल्स पेक्षा जास्त आपण सर्व्हिसला जर का आत्ताच्या घडीला प्रमोट केलं आणि ज्या बाईक्स गेले 40 दिवस बंद आहेत त्या बाईक्स तुम्हाला खूप जास्त चांगला सपोर्ट सर्व्हिस ओरिएंटेड तुम्हाला मिळणार आहे सर्व्हिस सेगमेंट मधनं. तर तुम्ही जे काही आता ऑइल्स बॅटरीज या सेगमेंट मध्ये जायचं म्हणताय, जे खूप चांगलं आहे, ज्याची पहिल्या 4, 5, 6 महिन्यात गरज लागणार आहे, कारण त्या रिपेअर आणि मेंटेनन्स या सगळ्याच मशीन्सचा वाढणार आहे. सो यू आर व्हेरी मच ऑन द राईट ट्रॅक अँड आय एम कम्प्लिटली हॅपी की तुम्ही खूप चांगल्या ट्रॅकवर आहात, खूप चांगली बुक्स वाचत आहात. एक तुम्हाला सजेशन जाता जाता instaread.co, रिपीट अगेन, instaread.co हे 5000 चांगल्या बुक्सची समरी देणारी साईट आहे, ज्याची मंथली सबस्क्रिप्शन इज काहीतरी $7, $8 का $10. आय एम नॉट क्वाईट शुअर. माझं आता सबस्क्रिप्शन चालू आहे, म्हणजे ₹500 ₹700 मंथली सबस्क्रिप्शन आहे. पण त्या बुक्सचा सगळ्यात मोठा ऍडेड ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला बुक्सची समरीच त्यांच्याकडनं तयार मिळते, ऑडिबल आणि टेक्स्ट दोन्ही स्वरूपात. सो इफ यू आर गुड. Would you please repeat the name of the book you were saying? Instaread? नाही, instaread.co ही वेबसाईट आहे ज्याच्यावर 5000 बुक्स आहेत. ओके, फाईन. सो गो थ्रू इट वन्स. थँक्यू सो मच. खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. रिअली Yes. And the last but the least, what would be the speculation what the stone crusher industry would be going through right now? As against, तुम्ही मगाशी जसं बोलला की yes, the real estate or the construction or the infra would be booming out. Let's say this has been speculated since the day one when the lockdown started. There are 10 different things where the government would be also interested in booming out. The reason is again, the unemployment is a major issue today. Everybody is going through it. Let's say exactly. So त्याला push असणार आहे. So what would you suggest the crusher industry in a large scale, let's say something on a large scale would go into? सर मला असं वाटतं की क्रशर इंडस्ट्री वुड डेफिनेटली गेट इन टू द बूम आफ्टर 5 to 6 months ऑफ द पेशंट पिरियड. कारण काय, हे सगळं चॅनलाइज व्हायला आणि ग्राउंड लेवलला यायला डेफिनेटली एक ब्रीदर पिरियड लागणार. आणि त्या ब्रीदर पिरियड पर्यंत आपल्याला हे सगळं सस्टेन करणं आणि आपल्याला हे स्ट्रेंथन करणं, या दोन गोष्टी जर का आपण करू शकलो. मागणी वाढल्यानंतर काम करण्यापेक्षा मागणी वाढणारे या माइंडसेट मध्ये आत्ताच राहा, विच वुड हेल्प यू इन द लॉंग रन. आणि म्हणजे रिअल इस्टेटचे सपोर्टिंग बिझनेस यू नीड नॉट हॅव टू वरी एट ऑल. तर मी निश्चित सांगू शकतो, कारण रिअल इस्टेट वुड डेफिनेटली गेट शूट. म्हणजे ते डेफिनेटली होणार आहे. खूप सारे फॅक्टर्स आहेत सर त्याच्या मागे. म्हणजे फक्त रिअल इस्टेटवर आपण अगदी आरामात एक 20-25 मिनिटं बोलू शकतो. कारण एक मी जाता जाता एक्झाम्पल देतो तुम्हाला, अगदी जाता जाता. आज TCSने अनाऊन्स केलं की 75% एम्प्लॉई त्यांचे घरी राहणार. राईट. सो 75% एम्प्लॉई जे आजपर्यंत त्यांच्या कंपनीज मध्ये जाऊन काम करायचे, ते सगळे घरी बसून काम करणार. आज तो माणूस सकाळी 9:30ला बाहेर जायचा, संध्याकाळी 7:30-8ला यायचा, म्हणून 3 खोल्यांचं घर पुरायचं. आज त्याला घरातच बसायचंय, घरात कॉल अटेंड करायचे, घरात वायफाय लागणार, घरात मशीन लागणार, फर्निचर लागणार, सगळंच लागणार. आज म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया आपण की आज जर का 3 खोल्यांच्या घरात राहणारा माणूस, अजून एक माणूस त्या घरात फिजिकली राहायला लागला 8-10 तास जास्त,
तर जो माणूस 3 खोल्यांच्या घरात राहतोय तो 4 खोल्यांच्या घराची अपेक्षा करणार, त्यांना ते कंजस्टेड व्हायला लागेल. दुसरी गोष्ट, एक माणूस घरनं निघून ऑफिसला जाऊन परत घरी येईपर्यंत पुण्यासारख्या ठिकाणी जर का एक 5-7 हजार किंवा 5-1 हजार रुपयाचं पेट्रोल कन्झ्युम करतो, 2-3 हजार रुपयाचं पेट्रोल कन्झ्युम करतो, असं धरून चालू. तर तुम्ही मला सांगा की आज जेव्हा 1.5-1.5, 2-2 हजार लोकांचं रोजचं पेट्रोल एक कंपनी कन्झ्युम करत होती, आज कंपनी लेवललाही त्यांच्या कॉस्ट कमी झाल्या, त्यांना लागणारे एसी कमी झाले, त्यांना लागणारे चहा कॉफी कमी झाले. मी मध्ये एका वेबिनार मध्ये हे कॅल्क्युलेशन दिलं होतं. एक कंपनी जर का 2000 लोकांची आहे, तिथे 2000 लोक रोज येतात, बसतात, काम करतात, निघून जातात, एक माणूस दिवसात 3 चहा पितो 10 रुपयाचे, तर 2000 गुणिले 3 म्हणजे 6000 चहा झाले. 6000 चहा गुणिले 10 रुपये म्हणजे 60,000 रुपये रोजचे चहाचे झाले. 60,000 रुपये गुणिले 30 म्हणजे 18 लाख रुपये फक्त महिन्याचे चहाचे झाले. 18 लाख रुपये 20 लाख धरा, 20 लाख गुणिले 12 म्हणजे 2,40,00,00,000 रुपये फक्त एम्प्लॉईच्या चहाचा खर्च कंपनी करत होती. आज तोच एम्प्लॉई स्वतःच्याच घरचं दुधाचा चहा पिणार, स्वतःचाच गॅस कन्झ्युम करणार, साखर बनणार. त्यामुळे लोकांच्या गरजा बदलणार आणि प्रत्येक माणसाची पहिली गरज असते अन्न, वस्त्र, निवारा. हे अजून चेंज झालेलं नाहीये. त्यामुळे त्या निवाऱ्याला खूप जास्त मागणी येणार आहे. खूप मल्टिप्लायर इफेक्ट्स आहेत सर, आणि देर आर मेनी ऑड थेरीज ज्या आता बोलल्या जात आहेत. सो क्रशर इंडस्ट्री अगेन डेफिनेटली वुड गेट अ बूम. Need not have to worry. चलो, and it's nice talking to you. Thank you. Same here, sir. Thank you so much. I'll be muting you now. योगेश गायकवाड जी ने हात वर केलेला आहे. योगेश गायकवाड जी, मी तुम्हाला अनम्यूट करतोय आणि यू हॅव बीन अनम्युटेड योगेश जी. योगेश जी, मी तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. हा, नमस्कार. मी योगेश गायकवाड. माझा डिस्ट्रीब्युटरशिप चा व्यवसाय, म्हणजे मी कॉस्मेटिक कंपन्यांचा माझा होलसेलचा आहे सातारा जिल्ह्यामध्ये. ओके. तर आता जे कोरोनामुळे जो प्रॉब्लेम येतात, आता मला माझ्या व्यवसायामध्ये काय बदल घडवला पाहिजे की जेणेकरून फिजिकली तिथं जावं लागतंय, त्यासाठी मला काय बदल केले पाहिजेत? सर, म्हणजे मला थोडंसं क्लिअर कराल का की फिजिकली तिथे जावं लागतंय म्हणजे? नाही, कसं असतंय की मला मटेरियल पोच करायला लागतं प्रत्येक ठिकाणी काउंटरला. तर प्रश्न असा आहे की मला आता जे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जो बदल होणार आहे, तर मला माझ्या व्यवसायामध्ये काय बदल केला पाहिजे ते थोडक्यात? सर, मला असं वाटतं की तुमचा इंटरफेस खूप कमी आहे. म्हणजे सिन्स यू आर डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर, तर रिटेलर्स सगळ्यात जास्त डेंजर मध्ये आहेत, कारण काय ते वेगवेगळ्या लोकांना भेटणार आहेत रोज. तर मला असं वाटतं की तुम्ही खूप लेसर रिस्क फॅक्टर बिझनेस मध्ये येताय, किंवा तुम्हाला तशी रिस्क कमी आहे, आणि ब्युटिफिकेशन आणि कॉस्मेटिक्सचा प्रॉडक्ट असल्यामुळे फार काही बदल होणार नाही. म्हणजे याच्यात फार काही लोकांच्या गरजा किंवा नीड, वॉन्ट, डिमांड, ट्रेंड, बिहेवियर हे 5 शब्द या सेगमेंट मध्ये फार जास्त बदलणार नाही. नीड नॉट हॅव टू वरी. फक्त तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही स्वतःची, तुमच्या स्टाफची आणि तुमच्या रिटेलर्सची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घ्यावी आणि सोशल डिस्टन्सिंग उभे करावे. एवढ्या बेसिक गोष्टी आपण केल्या, दॅट वुड सफाईस. अगेन, तुम्हाला जर का साताऱ्यातनं डिमांड कमी वाटायला लागला, तर तुम्हाला तुमची रेडियस आणि तुम्हाला तुमचा डायमीटर निश्चितप्रमाणे वाढवायला लागेल टू गेट द डिझायर्ड सेल्स. एवढंच सर. बाकी आय डोंट थिंक की काही फार मेजर चेंजेस किंवा बिझनेस मॉडेल्स मध्ये तुम्हाला चेंज करावे लागतील. ठीक आहे, चालेल सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी तुम्हाला म्यूट केलं सर. मी तुमचा लोअर हँड करतोय. मी रणजित, सॉरी, डिसेबल टॉकिंग केलं. मी रणजित सावंतजींचा लोअर हँड केला आणि त्यांचं ओके. सागर भोसले जी आहेत, त्यांनी हात वर केलेला आहे. सागर भोसले जी, यू हॅव बीन अनम्युटेड. सागर भोसले जी, तुम्हाला तिकडनं अनम्यूट बटनाला क्लिक करावं लागेल. सागर भोसले जी, तुम्हाला तिथून अनम्यूट बटनाला क्लिक करावं लागेल. तुम्हाला येईल की द होस्ट वॉन्ट्स टू अनम्यूट यू, तर तिथून तुम्ही अनम्यूट कराल.
आय थिंक सागर भोसलेजींना तिथून अनम्यूट करता येत नाहीये. मी अजून एकदा अनम्यूट रिक्वेस्ट पाठवतोय. ठीक आहे, मी तोपर्यंत हर्षदा लिमय मॅडमना अनम्यूट करतोय आणि हर्षदा लिमय मॅडमना अनम्यूट केलेलं आहे. हर्षदा मॅडम, तुम्हाला अनम्यूट रिक्वेस्ट आलेली असेल. मी तोपर्यंत सागर भोसलेजींना डिसेबल टॉकिंग करतो. हर्षदा मॅडम, यू आर ऑडिबल टू एव्हरीवन. येस. हॅलो सर, मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. ओके. असं विचारायचं होतं की डिजिटल मार्केटिंग मी ऑलरेडी करते, म्हणजे ऍक्टिव्ह आहे. ओके. फक्त प्रॉब्लेम असा येतो 1000 व्ह्यूजच्या मागे साधारण 2 ते 3 हे येतात, म्हणजे इन्क्वायरीज येतात. ओके. त्या अजून आपण कशा जनरेट करू शकतो? आणि म्हणजे मॅडम, मला एकच सेकंड, मी फक्त इथे थांबवतो. मला ऑलरेडी फेसबुकवर पण एक ब्युटी पार्लरचाच क्वेश्चन आलेला आहे. सो विल इट बी ओके इफ आय स्टार्ट युअर व्हिडिओ सो दॅट यू वुड बी विजिबल टू द फेसबुक व्ह्यूअर्स ॲज वेल? मी तुम्हाला प्रमोट करतोय पॅनलिस्ट मध्ये. सो तुम्ही तिथे आल्यानंतर व्हिडिओ चालू करू शकाल आणि मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करायची परमिशन सेंड केलेली आहे. आता तुम्ही जर का क्वेश्चन विचारला तर माझ्या अंदाजानं साई इन्स्टिट्यूट मंदार हे फेसबुकवर आता हा व्हिडिओ बघतात आणि त्यांनी पण हाच प्रश्न विचारलेला आहे की हाय ब्युटी सेक्टरवर कसा परिणाम होईल. सो तुमचा आणि त्यांचा इव्हेंच्युअली मी आन्सर देऊ शकेन. येस, बोला मॅडम. मला यू आर ऑडिबल, यू आर व्हिजिबल. मॅडम बोला. येस. आणि दुसरा पार्ट असा आहे की समज फॉर एक्झाम्पल मेकअप पॅकेजेस जे असतात, तर इथून पुढे म्हणजे मला उदाहरण द्यायचं आहे. समज 10,000ला एक मेकअप पॅकेज आहे बेसिक, तर त्याला आपण काही डिस्काउंट द्यायची गरज आहे का? मला नाही वाटत की तुम्हाला डिस्काउंट द्यायची गरज आहे, कारण काय मेकअप करणारी दुल्हन वन टाइम त्या वेडिंग्स मध्ये मेकअप करत असते. म्हणजे वी आर इन टू इव्हेंट मॅनेजमेंट आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आता सोलापुरात बिझनेस करतोय. म्हणजे वी हॅपन टू बी दी नंबर 1 वेडिंग प्लॅनर्स ऑफ सोलापूर आणि आम्ही आता 9-10 डिस्ट्रिक्ट मध्ये काम करतो आहे. सो मी या इंडस्ट्रीला खूप जवळनं जाणतो. सो मला असं वाटतं की आताच्या घडीला फार आपल्या बिझनेसवर परिणाम नाही होणार. तुमचा जो पहिला प्रश्न होता की मार्केटिंग इफेक्टिव्ह कसं करता येईल, तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की लोक तुमच्यापर्यंत यायची कमी होतील. कारण काय, तिथे आधी कुठली लेडी येऊन गेली असेल, मग मी ब्युटी पार्लर मध्ये जाणारच नाही, असं नाही तसं नाही. तर तुम्हाला लोकांपर्यंत जायची तयारी ठेवावी लागेल. ती तयारी तुम्ही स्ट्रॉंगली ठेवावी आणि लोकांना होम डिलिव्हरी द्यावी. हे जर का आपण केलं तर आय डोंट थिंक की याच्यात काही फार मोठा चेंज होईल किंवा इम्पॅक्ट होईल. मार्केटिंग बद्दल बोलायला गेलं तर तुम्ही जर का मेकअप विकत असाल तर मेकअप विकून चालणार नाहीये. तुम्ही केलेले मेकअप जास्तीत जास्त प्रमोट करावेत, लोकांचे रिझल्ट प्रमोट करावेत. कारण काय, हा एक्सपिरियन्स किंवा फील देणारा बिझनेस आहे. सो लोकांना काय एक्सपिरियन्स आलाय आणि लोकांना काय फील आलाय, या दोन्ही गोष्टींवरनं आपण त्याच्याबद्दल काम करावं इज व्हॉट आय पर्सनली फील. आणि फेसबुकवरचे व्ह्यूज आणि त्याच्यातनं मिळणारा ऍडव्हर्टाइजमेंट हा खूप वेगळा विषय, तो सोशल ब्रँडिंगचा आहे. आता इथे सगळं नाही सांगू शकणार कारण का मेनी क्वेश्चन्स विच आर पेंडिंग. सो इज दॅट फाईन विथ यू? येस. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. मी तुम्हाला स्टॉप व्हिडिओ करतोय, मी म्यूट करतोय आणि मी तुम्हाला पॅनलिस्ट मधनं अटेंडी मध्ये टाकतोय. अजून 3 क्वेश्चन्स आहेत आणि अमृत खंडाळेजी आहेत. अमृत खंडाळेजी, मनोज जोशीजी आणि रवी फडतरे, या 3 प्रश्नांची मी उत्तरं देईन आणि त्याच्यानंतर नमस्ते करेन आजचा सेशन. अमृत खंडाळेजी, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. अमृत खंडाळेजी, तुम्हाला ऑप्शन येईल अनम्यूट मायसेल्फ म्हणून, तर प्लीज तुम्ही त्याला क्लिक करावं. आय थिंक अमृत खंडाळेजींना अनम्यूट करता येत नाही. येस, अमृतजी बोला. हा, नमस्ते सर. येस बोला. हॅलो. हा, नमस्ते सर. माझा बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट असा व्यवसाय आहे. पेंटिंगचा माझा बिझनेस आहे. तर आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रचंड असे प्रश्न आमच्या समोर उभे राहिले आहेत की आमच्या हातामध्ये असणारी जी काही पेंटिंगची कामं आहेत
जी काही कमर्शियल कामं आहेत, काही प्रायव्हेट कामं आहेत जी की अशी आमची आता स्टॉप झालेली आहेत. तर आता ह्या सिच्युएशन मध्ये लॉकडाऊन नंतर आम्ही कुठल्या पद्धतीने वाटचाल करणं गरजेचं आहे त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करावं आपण. ओके. मला असं वाटतं अमृतजी की मी आत्ताच सांगितलं की रिअल इस्टेट, बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, कॉन्ट्रॅक्टर या सगळ्या इंडस्ट्रीजना खूप चांगले दिवस येतील. याच्याबद्दल पहिल्यांदा कॉन्फिडंट राहा, स्वतःला मोटिवेटेड ठेवा. कारण काय लोकांना आता स्वस्त नकोय, लोकांना आता स्वच्छ लागणार, चांगलं लागणार, छान चौक लागणार आणि नवीन लागणार. मग आपण जर का ऍडव्हर्टाइजमेंट करताना असं करायला लागलो की एका व्हायरसमुळे काय झालं तुम्हाला माहितीये, तर आजच तुमच्या जुन्या भिंतींना नवीन कलर लावून घ्या, अँटीबॅक्टेरियल कलर लावून घ्या, कारण काय नवीन कलर बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवतो. आपल्याला लोकांना आता त्यांची हायजीन, त्यांची सेफ्टी आणि या सगळ्या गोष्टी विकायची खूप जास्त प्रमाणात गरज असणार आहे. आपण जर का त्यांना फक्त कलर आणि पेंट्स विकायला लागलो तर गोष्टी होणार नाहीत. मला माहितीये की तुमच्या 2 सेगमेंट्स मध्ये बिझनेस असतो. एक असतो B2B जो तुम्हाला डायरेक्ट बिल्डर कडनं कॉन्ट्रॅक्ट येतात आणि एक असतो B2C. तर या दोन्हीचा बॅलन्स राखायची खूप जास्त गरज आहे. जर का तुम्ही B2B मध्ये जास्त डील करत असाल तर पेमेंट्स आणि हे सगळं यायला थोडासा प्रॉब्लेम होईल, कारण त्या लोकांची कुठेतरी पेमेंट्स अडकलेले असतील. स्वतःची लिक्विडिटी स्ट्रॉंग करा. 2-5 लाख 10 लाख स्वतःजवळ ठेवावे लागतील, भले लोन काढून ठेवावे लागतील, पण आत्ताच्या घडीला दॅट इज द ओनली सोल्युशन आपल्याकडे. कारण तुम्हालाही तुमच्याकडे ब्रश मारणाऱ्या लोकांना पैसे द्यावे लागणार. त्यामुळे आपल्याला लेबरची जर का काळजी घ्यायची असेल, आपल्याला जर का आपली ताकद वाढवायची असेल तर आपली लिक्विडिटी आता स्ट्रॉंग करायची खूप जास्त प्रमाणात गरज आहे. ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच अमृतजी. मी तुम्हाला म्यूट करतोय आणि तुमचं टॉकिंग डिसेबल करत आहे. मनोज जोशीजी, अरे बापरे, खूप हात वर यायला लागले. मी एवढे खरंच आज नाही करू शकणार ऑनेस्टली स्पीकिंग, पण एक रवी भोसलेजी बऱ्याच वेळापासून आहेत. सागर भोसले जी आहेत, त्यांचा मात्र मी एक क्वेश्चन घेईन. मनोज जोशीजी, तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. मनोज जोशीजी, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. येस, प्लीज बोला. नमस्ते सर, बोला. आवाज येतोय ना? हो, येतोय सर, बोला. ओके, थँक्यू. लास्ट 20 इयर्स मी एक वेगळ्या बिझनेस मध्ये होतो, म्हणजे आहे. ओके. एक 4-5 कंपन्याच्या मल्टीनॅशनलच्या डीलरशिप्स आहेत. इंडस्ट्रियल मटेरियलचा सप्लायचा विषय आहे. ओके. ग्राइंडर्स, वेल्डिंग मशीन, जे इंडस्ट्रियल लागणार जे मटेरियल आहे ते सगळं. मागच्या 3 वर्षात काय झालं, आफ्टर जीएसटी काही सेटअपचे प्रॉब्लेम्स किंवा आमच्या इंडस्ट्रीचे डिमांडचा प्रॉब्लेम आणि आउटस्टँडिंग मार्केट मधलं, या विषयामध्ये थोडस डाऊन होत गेलं ते. ओके. 2 वर्षापूर्वी विचार केला काय अजून नवीन शोधूया का. त्यामध्ये माझ्या मित्राने एक फार्मामध्ये काही औषधाचं संशोधन केलं होतं. तर मग मी पण त्याच्या 1 वर्षभर ट्रायल बघितल्या आणि ते मार्केटमध्ये आम्ही आणायचा विचार केला 2 वर्षापूर्वी. ओके. आम्ही चौघांनी एकत्र येऊन ती कंपनी फॉर्म केली, फार्मा कंपनी. प्युअरली आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत त्या. बर. 5 यांचं आम्ही मग FDA कडे मग सगळं पहिले रिझल्ट घेतले मार्केटमधून आणि साधारण FDAचं लायसन्स आम्हाला मागच्या वर्षी मिळालं. ओके. आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन. तर आम्ही त्यातले 5चं लायसन्स घेतलं आणि 3 लॉन्च केले मागच्या सप्टेंबरमध्ये. ओके. त्याचे रिझल्ट पण एकदम एक्सलंट आहेत, काही इश्यू नाहीये. आणि आम्ही बऱ्यापैकी आमच्या लेवलवरती 1-to-1 कॉन्टॅक्ट किंवा त्यातनं काही पुढे ऍडिशन झालेले लोक असं थोडंसं नेटवर्क केलं आणि आता थोडं फेसबुक कॅम्पेनिंग वगैरे पण लास्ट महिन्यापासून चालू केलं. वेबसाईट पण आम्ही तयार केली. आम्हाला आता ह्याच्यामध्ये रिझल्ट ओके आहेत, सगळे आहेत. आणि जे आता एक्झिस्टिंग आमचे डीलर्स किंवा जे विकणारे जे लोक आहेत त्यांनी स्वतःहून थोडं प्रमोट करावं अशी इच्छा आहे, कारण आम्ही मार्जिन पण खूप चांगले दिलेत त्यांना. सर, मला असं वाटतं की जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन चॅनल, सेल्स चॅनल, मार्केटिंग चॅनल आणि फ्रँचाईज चॅनल किंवा हे जे सगळे चॅनल एस्टॅब्लिश केले, तेव्हा आपण जे डॉक्युमेंटेशन करतो आणि आपण जे सायनिंग्स करतो ते खूप जास्त महत्वाचे असतात. आपण जर का टाइम अँड देन पॉलिसीज बदलत राहिलो तर दॅट गिव्स अ निगेटिव्ह इम्पॅक्ट. तर मला असं वाटतं की हा खूप मोठा विषय, आपण एक खूप चांगली पॉलिसी बिल्ड करावी आणि ती बिल्ड करण्यात जर का माझी मदत तुम्हाला हवी असेल तर आय वुड बी मोर दॅन हॅपी टू डू इट. आम्हाला ऑल इंडिया लेवलला न्यायचं आहे.
हा हा. तर त्यासाठी काय करता येईल आम्हाला? प्रॉडक्ट बद्दल आम्हाला शंका नाही आता. ओके, मला असं वाटतं की ऑल इंडिया लेवलला आपण हा निश्चित प्रॉडक्ट घेऊन जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी खूप जास्त तगडं आपल्याला प्लॅनिंग लागतं. आणि एकदम ऑल इंडिया लेवलला न जाता आपण त्याला सेगमेंटेशन, त्याच्या फेजेस, त्याचं प्लॅनिंग, तेवढं मॅन्युफॅक्चरिंग, तेवढा स्टॉक, तेवढे म्हणजे देर आर मेनी आस्पेक्ट. कारण की आम्ही ऑलरेडी 1-2 कंपन्यांसाठी आता या सेगमेंट्सवर काम करत आहे. सो मला माहितीये की ऍक्च्युअल या गोष्टीचा विचार करणं आणि त्या ऍक्च्युअल गोष्टी ग्राउंड लेवलला करणं हा एक खूप मोठा व्हास्ट टॉपिक आहे. नो वरीज, तर मला तुमचा नंबर द्या, माझी टीम वुड गेट इन टच विथ यू आणि आपण प्रोफेशनली याच्यावर काम करूया. आय वुड बी आम्हाला सुद्धा हे प्रोफेशनलीच पुढे न्यायचं आहे. नक्की नक्की सर, अगदी नक्की, अगदी नक्की. पण कोविड-19चा तुमच्या बिझनेसवर फार जास्त इम्पॅक्ट होणार नाही. झाला तर चांगला होईल, कारण का इट इज हेल्थ रिलेटेड प्रॉडक्ट. नाही, आता यात काय झालंय, आम्ही तसे यामध्ये नवीन आहे, आता 1 वर्षच झालं फक्त. तरी पण आम्हाला रिस्पॉन्स म्हणजे जवळपास 99% रिझल्ट एक्सलंट आहेत. खूप छान. प्रॉडक्ट बद्दल काही विषय नाही, फक्त आता तो जास्तीत जास्त लोकांच्या परत माहिती होणे आणि त्याची लिक्विडिटी वाढणे हा विषय आहे. अगदी नक्की सर, काहीच विषय नाही. आपण याच्याबद्दल नक्की इन डिटेल काम करूया. काहीच चालेल, ठीक आहे. मग मी कसं कॉन्टॅक्ट करू आता? सर, इथे तुमचा व्हॉट्सअप नंबर टाका. माझी टीम मधले दोघी एक्झिक्युटिव्ह ऑलरेडी आता या वेबिनारला आणि फेसबुकला सगळं फॉलो करतायत आणि तुम्हाला उद्याच्या दिवसात आमच्याकडे कॉलिंग येऊन जाईल. नीड नॉट हॅव टू वरी एट ऑल. ठीक आहे. येस, थँक्यू, थँक्यू सो मच सर, थँक्यू. मी म्यूट केलं तुम्हाला. डिसेबल टॉकिंग, अमृत खंडाळेजींचा लोअर हँड, रवी फडतरेजी, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. रवी फडतरेजी, प्लीज तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. येस रवीजी, बोला. माझा आवाज येतो ना? मी ऍक्च्युली आयटी फील्ड मध्ये आहे, म्हणजे कम्प्युटर सेलिंग किंवा टीव्ही वगैरे. मी व्हिडिओचं काम करतो महाराष्ट्रामध्ये. तर आपल्याला ह्याच्या पुढे आयटी इंडस्ट्रीमध्ये काय फरक पडेल आणि व्हिडिओमध्ये काय फरक पडेल? व्हिडिओ शूटिंग मध्ये, लग्नाचे काय फरक पडेल यामध्ये? सर, व्हिडिओ शूटिंग मध्ये आता हा टेम्पररी ब्रेक आहे. जसं मी सांगितलं तसं नोव्हेंबर डिसेंबर जोरदार जाईल असं आता तरी प्रेडिक्ट केलं जात आहे, प्रोव्हाइडेड हे सगळं थांबलं तर. कमिंग बॅक टू कम्प्युटर सेल्स आणि हार्डवेअर, ह्याला खूप चांगले दिवस येतील, कारण काय लोकांना स्वतःच्या मशीन्सवर काम करायला आवडणार कंपनीज. सो इट इज दॅट सिम्पल. तर अशा पद्धतीनं आपण या गोष्टीकडे बघावं. आणि व्हिडिओ शूटिंग मध्ये आता फक्त लग्न किंवा समारंभावर डिपेंड न राहता, कारण काय आहे सर, लोक एकत्र यायला घाबरणार काही दिवस आणि त्यामुळे मोठी लग्न आणि असं सगळं, त्यामुळे लग्नाचे बजेट्स पण चेंज होणार. तर आपण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये किंवा व्हिडिओ मेकिंग मध्ये, पोर्टफोलिओज मध्ये, डॉक्युमेंटरीज मध्ये जे आहे ना सर, मी व्हिडिओ मेकिंगचं सॉफ्टवेअर दिलं करतो महाराष्ट्रामध्ये. मी सेलच करतो व्हिडिओ सॉफ्टवेअर. माझे तर मग त्या इंडस्ट्रीमध्ये काय फरक पडणार? व्हिडिओ इंडस्ट्रीमध्ये काय फरक पडतो? म्हणजे ते इंडस्ट्री चालू कितपत सर, ही नाही, या इंडस्ट्रीला फार काही नाही फरक पडणार. उलट डिजिटलाइज मार्केट किंवा डिजिटलायझेशन वाढल्यामुळे तुमच्या सेगमेंटला निश्चित त्याचा सपोर्टिंग चांगला इम्पॅक्ट होणार. सो नीड नॉट हॅव टू वरी अबाउट. ठीक आहे, ओके, थँक्यू सर. अजून काय लागलं तुम्हाला सजेशन? काय करताय सर अजून? तुमचा गायडन्स सर, तुम्ही फक्त इथे मोबाईल नंबर द्या, माझी टीम वुड गेट इन टच विथ यू आणि ते तुम्हाला सगळे डिटेल्स देतील. आमच्याकडे म्हणजे आय डोंट वॉन्ट टू सेल माय सेल्फ किंवा आय डोंट वॉन्ट टू मार्केट माय सेल्फ, कारण की मी हे फ्री ऑफ कॉस्ट करत आहे. महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांना एक मदतीचा हात म्हणून करतोय. पण माझ्या टीम जेव्हा कम्युनिकेट करतील तेव्हा ते सगळे प्रोफेशनल चार्जेस किंवा या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतील. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच. मी तुम्हाला म्यूट केलं. तुमचा लोअर हँड आणि डिसेबल टॉकिंग, सागर भोसलेजी, आय थिंक हिज डिसअपियर्ड. आता इथे दिसत सागर भोसलेजी आहेत. मी त्यांना अलाउड टॉक करतोय आणि अनम्यूट करतोय. सागर भोसलेजी, तुम्ही फक्त प्लीज तुम्हाला स्वतःला अनम्यूट करा. मगाशी पण आपण म्हणून बोलू नाही शकलो. सो सागर भोसलेजी, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. तुम्हाला तिथे एक नोटिफिकेशन येईल. स्क्रीन डावी उजवीकडे कुठेतरी स्वाईप करून बघा, जिथे तुम्हाला दिसेल की द होस्ट वॉन्ट्स टू अनम्यूट यू, पण समहाव तुम्ही अनम्यूट करू शकत नाहीये स्वतःला. सो मला तुम्हाला अनफॉर्च्युनेटली मला तुम्हाला परत एकदा म्यूट करावं लागतंय आणि तुमचं डिसेबल टॉकिंग करावं लागतंय आणि लोअर हँड.
एक झाड म्हणून कोणीतरी सर होते, ओंकार झाड सर, सॉरी मी चुकून तुमचा हात खाली केला. झाडजी बोला. झाडजी बोला. हॅलो, चेक चेक चेक. ओंकार झाडजी, तुमचा आवाज येत नाही आम्हाला. मी तुम्हाला म्यूट करतो. आणि आय होप सुहासिनी निकम मॅडमचा एक प्रश्न आहे. मी सुहासिनी निकम मॅडमला अनम्यूट केलेला आहे. सुहासिनी मॅडम बोला. हा सर, मी सातार मधून बोलते, सुहासिनी विनायक निकम. मी इलेक्ट्रिकल क्षेत्रात वर्क करते. ओके. माझं सेल्स अँड सर्व्हिसेस यात काम चालतं, म्हणजे रिपेअरिंग सेक्शन, मेंटेनन्स, होलसेल मध्ये मटेरियल पुरवते. ओके. आणि यात हाऊस वायरिंग, बिल्डिंग मधले फ्लॅट सिस्टम इथे सगळं करते. फक्त आता लॉकडाऊन पिरियड चालू आहे सर, ह्याच्यानंतर बरेच बदल होणार, मार्केटमध्ये प्राइस वाढणार. बरोबर. लोकांना मग हे कसं फेस करायचं? मॅडम दोन गोष्टी आहेत आताच्या घडीला. हा सर बोला ना. हा, आताच्या घडीला इमिजिएट प्राइसेस हाईक होतील निश्चित, कारण का जोपर्यंत तुमच्या बऱ्याचशा गोष्टी चायनामध्ये इम्पोर्ट होतात. म्हणजे तुम्हाला जर का अगदी एक बेसिक एक्झाम्पल टेक्सटाईल इंडस्ट्रीचं द्यायचं म्हटलं, परवा मी त्या लोकांशी बोलत होतो, तर आपण 45, आता मला आकडा आठवत नाहीये, आपण कित्येकशे कोटी रुपयाच्या फक्त सुया, बटणं म्हणजे गुंड्या हे चायनाकडनं मागवतो. असंच इलेक्ट्रिकल इंडस्ट्री बद्दलही आहे. एस्पेशली जे स्पेअर पार्ट्स आहेत, जे नटबोल्ट्स आहेत, जे फिटिंग इक्विपमेंट्स आहेत किंवा फिटिंग ऍपरेटस आहेत, ते आपण खूप मोठ्या प्रमाणात चायनामध्ये इम्पोर्ट करतो. पण आताच्या घडीला जे काही इंटरनॅशनल लेवलला गोष्टी घडतायत, आपल्याला होताना दिसत आहेत, त्याच्यावर असं वाटतंय की हे सगळं प्रोडक्शन कुठेतरी इंडियामध्ये चालू होणार आणि याच्या प्राइसेस ड्रॉप डाऊन होणार. सो आताच्या घडीला कुठेतरी तुमचा एक डाऊनवर्ड ग्राफ येईल, ज्याला आपण बशीचा आकार कसा असतो ना, तशा स्वरूपाने तुमचा धंदा, तुमचा व्यवसाय हा पूर्ण चांगल्या पद्धतीनं बाउन्सबॅक होईल. पण एकदा बाउन्सबॅक झाला ना की तो खूप चांगला पीक घेईल. त्यामुळे मी जे म्हणतो की सावधान धंदा बदलणार आहे, जे आपला आजचा विषय, तर तुमचा व्यवसाय बदलणार आहे, तुमचा धंदा बदलणार आहे. पण आज इलेक्ट्रिकल वर्क किंवा इलेक्ट्रिकल जे काही आपण कॉन्ट्रॅक्ट घेतोय, हे रिअल इस्टेटचा हा जोड धंदा असल्या कारणानं तुम्हाला निश्चित चांगले दिवस येतील. अजून एक 6 ते 8 महिन्यानंतर तुम्हीच मला सांगाल की सर तुम्ही जे बोललेलं ते व्हायला. सो नीड नॉट हॅव टू वरी एट ऑल. ठीक आहे. हो सर. हा सर, एक अजून एक आहे. आता हे मटेरियलचं सर झालं रेटचं, आता हे लेबर रेट मध्ये सर काहीतरी थोडंफार चेंजेस करावंच लागणार ना, मग कस्टमरला कसं फेस करणार, म्हणजे त्यांना कसं हे करायचं? मॅडम आताच्या घडीला काय माहितीये का, मी तेच म्हटलं की आपल्याला लिक्विडिटी स्ट्रॉंग करावी लागणार, हा पहिला आस्पेक्ट. आणि जे रेट वाढले ते रेट आपल्याला वाढवून द्यावे लागणार. वी कॅनॉट डू एनिथिंग. त्यामुळे तोच कस्टमर आपल्याला हा रेट देतोय आताच्या घडीला, कारण प्रत्येकाच्या गरजा असतात. कोणाच्या तरी घरचा फॅन तुटलाय, कोणाचं तरी वायरिंग जळलंय, तो म्हणेल 2 नाही 2,500 घे, पण करून दे बाबा गेल्या 50 दिवसात. गरजा बदलणार नाहीत, गरजा मागायची पद्धत बदलेल. राईट. प्रितेश मिळतात, कॉन्टॅक्ट सगळे चांगले, फक्त हा विषय आहे की रेट वर सगळं, बाकी काही नाही. खरं. मी शेवटचा एक, थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. मी तुम्हाला इथे म्यूट करतो. ओंकार झाड सरांना मी म्यूट केलं आणि सुहासिनी मॅडमचा डिसेबल टॉकिंग. एक शेवटचा प्रश्न प्रितेश कटारियाजींचा. सर व्हाट अबाउट रेडीमेड गारमेंट लेटर? सर कुछ नहीं फर्क पड़ेगा, लोगों को अच्छा दिखना है, लोगों को कपड़े पहने, नीड नॉट हैव टू वरी एट ऑल, एब्सोल्युटली फिक्र मत करो. इनफैक्ट सेल अच्छा होगा क्योंकि लोगों ने बहुत दिन हुए नए कपड़े नहीं लिए, तो डोंट वरी एट ऑल. देयर वुड बी अ बिट ऑफ हिच, एक 10-15% का ड्रॉप डाउन आप एक्सपेक्ट कर सकते हो, बट नॉट ऑन अ लार्जर टर्म्स. प्रितेश कटारिया जी. पंकज कटारिया करके मेरा बहुत अच्छा दोस्त है, तो ये नाम बहुत जल्दी दिखा मुझे, इसलिए मैंने आपका
क्वेश्चन बॉयकॉट नहीं किया. सो अगेन थँक्यू सो मच सातारकर. सातारच्या सगळ्याच व्यावसायिकांचे खूप 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 आभार. सगळ्यात पहिल्यांदा टायटल स्पॉन्सर म्हणजेच यो स्नॅक्स ब्रँड ऑफ स्वाती एंटरप्राइजेस यांचे खूप आभार. यांचे ओनर स्वाती सूर्यवंशी मॅडम आणि यांचे दुसरे ओनर म्हणजे योगेश सूर्यवंशी सर, या दोघांचेही खूप खूप आभार. ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं नमकीन प्रोडक्शन मध्ये खूप मोठं युनिट साताऱ्यात चालू करते. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर जय हिंद फर्निचरचे निलेश वाघमारे आणि ग्रुप यांचे खूप आभार. द परफ्यूम हाऊसचे श्री ओंकार झाड यांचे खूप आभार. री लाईफ मेडिकलचे श्री अभिजित वाघमारे यांचे खूप आभार. श्रुती एंटरप्राइजेस हर्बल्स अँड कॉस्मेटिक्स डिस्ट्रीब्युटर श्री योगेश गायकवाडजी यांचे खूप आभार. शिवम हॉस्पिटल डॉक्टर सुधीर चव्हाण यांचे खूप खूप आभार. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे श्री सागर भोसले यांचे खूप आभार. शालघर माध्यमचे श्री श्रीधर शालघर यांचे खूप आभार. आणि आपल्याचे ऑनलाईन पार्टनर उषा ऍडव्हर्टायझिंगचे श्री गजानन गोरे सर यांचे खूप 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 आभार. मी रिक्वेस्ट फेसबुकवर आज ज्या सगळ्या लोकांनी हा सेशन अटेंड केला त्यांचे खूप आभार. मी महेश साळुंखे जी आणि बऱ्याच लोकांचे, शारदा गावडे मॅडम यांचे यांच्या प्रश्नांची उत्तर नाही देऊ शकलो त्याबद्दल खूप खूप सॉरी. तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर तुमच्या या कमेंटला रिप्लाय म्हणून दिला जाईल, त्याच्यावर कम्युनिकेट करा अँड वी वुड बी मोर दॅन हॅपी टू गेट इन टच विथ यू. सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्लीज घाबरून जाऊ नका. आपण जर का 25 वर्ष व्यवसाय करणार आहोत तर त्या 25 वर्षातले 2 महिने आपला व्यवसाय बंद आहे. म्हणजे 25 वर्ष गुणिले 12 महिने म्हणजे 300 महिन्यातले 2 महिने आपला व्यवसाय बंद आहे. म्हणजे 0.6% आपला बिझनेस बंद आहे. 99.4 वर आपण लक्ष देऊया. 0.6 आपण सोडून देऊया. त्या 0.6च्या अगेन्स्ट आपल्याला आपल्या फॅमिली बरोबर वेळ स्पेंड करायला मिळालाय, आपल्याला आपल्या स्वतःवर वेळ स्पेंड करायला मिळालाय. त्याचा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट आपण एक्सपेक्ट करूया. आपल्या आजूबाजूच्यांची आपली स्वतःची काळजी घेऊया. हा कोविड-19चा स्प्रेड आपण आपल्यापासून थांबूया आणि आपण मी जे सॅनिटायझर आता इथे वापरतोय ते वापरत राहूया. आपल्या घरातल्या लहान मुलांची काळजी घेऊया, घरातल्या वयस्कर लोकांची काळजी घेऊया. खूप छान बिझनेस करूया. आणि हे वाक्य खोटं ठरवूया की मराठी आणि महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना बिझनेस करता येत नाही. एक ध्येय ठेवून आपण परत आपापल्या बिझनेसच्या जागी जाऊया. एवढंच जाता जाता सांगतो. आपल्या सगळ्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी स्वामी समर्थांचरणी प्रार्थना करतो आणि हे सेशन इथे थांबवतो. थँक्यू सो मच सातारकर. मला तुम्ही बोलवलं, मला तुम्ही सातारकरांसाठी हे वेबिनार ऍड्रेस करायला बोलवलं, तुम्ही मान दिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. माझे सातारचे मित्र प्रशांत जी चरेगावकर ज्यांनी माझ्या बरोबर इथे खूप छान काम केलेलं आहे आणि जे आता सातारमध्ये खूप चांगलं काम करतायत त्यांचे खूप आभार. त्यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. सो गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू अगेन. या वेबिनारची लिंक तुम्हाला निश्चित मिळून जाईल. उद्या संध्याकाळपर्यंत ज्यांनी हे व्हॉट्सअप नंबर्स दिलेले आहेत त्या सगळ्यांना हे डेफिनेटली ही लिंक येऊन जाईल एवढी गॅरंटी. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. हॅपी इव्हनिंग. मी फक्त तुमच्या सगळ्यांचे नाव नंबर कॉपी पेस्ट करत आहे. एक सेकंद. आणि ती मी आता माझ्या टीमला देईन. मी कॉपी करून ठेवली. सो तुम्हाला सगळ्यांना डेफिनेटली याची युट्यूब लिंक यायला काही हरकत नाही. थँक्यू अगेन. बाय बाय. सी यू. टेक केअर. हॅव अ ग्रेट इव्हनिंग आहे. थँक्यू.